सचिन कांदोळकर यांच्या लेखनाची एक शैली आहे आणि ती खूप प्रस्थापित अशी झालेली आहे आणि त्यांचं वेगळेपण घेऊन ती शैली अशी स्थिरावलेली आहे. म्हणजे संशोधनाची एका दिशा दाखवणारे लेखन आहे. याच्यावरती प्रत्येक व्यक्तीवरती स्वतंत्र ग्रंथ साकारला जाऊ शकतो, स्वतंत्र त्याच्यावरती संशोधन होऊ शकतं. ही बीज या पुस्तकामधून त्यांनी दाखवली. संशोधनाच्या नव्या दिशा हे सचिन कांदोळकर यांचं दुसरं पुस्तक आपल्याला दाखवतं असं मी म्हणेन. 6 तारीखला मी गेल्यानंतर ते पुस्तक माझ्या हातात आलं. कधी एकटा 4 वाजतायत आणि मी घरी जाते असं झालेलं होतं. आणि 4:15ला जी मी बसलेले होते, पुढचे 2.25 तास या कोवळ्या उन्हातनं, रात्र झालेली होती, 3 सांज झालेल्या होतात, सांजवात करायची होती. मी उठले, पण मला त्या 2री-तिसरीच्या वयातनं बाहेर येता येणं हे खूप अवघड झालं. ते काल परवापर्यंत होतं. त्याच्यामध्ये कवी गजानन रायकर, नरेंद्र बोडके, गोपाळ मयेकर, प्रल्हाद वडे, एस नाडकाणी, रवींद्र घवी यांची अतिशय हृदय म्हणजे ती वाचत असताना मला तरी अनेकदा हे सचिनची जी शब्दावरची हुकमत आहे आणि त्याचा प्रतिभेचा जो त्याचं जे बळ आहे, शक्ती आहे, ती इतकी प्रभावी आहे. तरी वाचत असताना ही सगळी माणसं मला अशी आजूबाजूला मला अशी आपल्याला स्पर्शून गेली किंवा अशी आत्ता इकडून पलीकडे गेली असं मला खरोखरच वाचायला. मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, इतकी अतिशय जिवंत अशी ही व्यक्तिमत्व चित्र त्यांनी रेखाटलेली आहे. ह्या कवितेचा उत्सवच आहे एक प्रकारे. हे कवितेच्या कोवळ्या उन्हात असेल किंवा गुणसंगम मांडवी जुवारीचा असेल, या दोन्ही पुस्तकांचं त्याची केंद्रवर्ती संकल्पना जर कुठली असेल तर ती कविता आणि केवळ कविता हीच आहे. फुलपाखरू शान किती दिसते, फुलपाखरू या वेलीवर फुलाबरोबर गोड किती असते. फुलपाखरू पंख चिमुकले निळे जांभळे हलवून झुलते. फुलपाखरू. कवितेच्या कोवळ्या उन्हात ह्याच्यामध्ये एक प्रयोग आहे. या पुस्तकामध्ये काय आहे तर आपल्या तुमच्या आमच्या जीवनाला तरल स्पर्श करणाऱ्या पाठ्यपुस्तकातल्या भावमधूर अशा कवितांच्या आठवणी आहेत. भावमधूर कवितांची ही उंजळ आहे. या बालानु यासारखी कविता, सायंकाळची शोभा यासारखी कविता, एका वेगळ्या दुनियेमध्ये आम्ही वावरत होतो त्याकडे. ती वेगळी दुनिया, ते जग आता आपल्यापासून हिरावलं जात आहे. एका विस्मृतीच्या पलीकडे जाणारी संस्कृती ललित गद्याच्या चिमटीत पकडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुमची आमची, मी माझीच म्हणत नाही, तुमची सुद्धा मनं या कवितेनं, पाठ्यपुस्तकातल्या कवितेनं घडवलेली आहेत. या कवितेनं आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. दुसरं म्हणजे आम्ही जी मराठी म्हणतो ती काही महाराष्ट्रातून आलेली नाहीये. गोव्यामध्ये जी मराठी आहे ती महाराष्ट्रातल्या भाषेशी, साहित्याशी समांतर अशी आहे. किंबहुना इथल्या मराठीचा उगमच इथं झालेला आहे. माझ्या गुणसंगम मांडवी जुवारीचा या पुस्तकामध्ये या काव्य परंपरेविषयी पहिल्या भागामध्ये मी लिहिलेलं आहे. माझ्या या एकूण साहित्यिक वाटचालीमध्ये ज्यांचं मला सहकार्य मिळालं त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करणं लेखकांना प्रकाशन सोहळ्यामध्ये त्याचं कर्तव्य असतं. तर सर्वप्रथम मी माझ्या वाचकांविषयी बोलेन. वाचकांचे मी आभार मानेन. सुरुवातीपासून ज्यावेळी मी लिहित होतो तेव्हापासून मला वाचकांचं प्रेम लाभत आलेलं आहे. एक मी तुम्हाला सांगतो, ललित लेखन वगैरे जे असतं ना, त्याला बालपणातले संस्कार कारणीभूत असतात.
कविता होती म्हणून आपलं बालपण श्रीमंतीत गेलं. कविता नसती तर काय झालं असतं याचा विचार मी बऱ्याच वेळा करू लागतो. माझी आई म्हणजे कवितांचा खजिनाच होता. तिच्या तोंडी कितीतरी कविता होत्या. शाळेत जायच्या अगोदर मी कविता तिच्या तोंडून ऐकल्या. म्हणजे ग पाटलांची शरा आला तो धावून आला काळ विव्वळला श्रावण बाळ, किंवा नावा टिळकांची क्षणोक्षणी पडे उठे तरी बळे उडे बापडी चुके पथही येऊन स्तिमित दृष्टीला सापडी, किंवा कितीतरी अशा कविता आहेत. केशव कुमारांची आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, किंवा बी कवींची गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुना हिया मिळाल्या. अशा कितीतरी कविता तिच्या तोंडून मी ऐकलेल्या होत्या. आणि तुम्हाला सांगतो, कवितेच्या कोवळ्या उन्हात आता जरी प्रकाशन जरी झालं असलं तरी त्याचे अभिवाचनाचे कार्यक्रम मी सुरू केले होते. आणि त्याचा पहिला प्रयोग हा याच हॉलमध्ये गेला. आणि त्याचं उद्घाटन कोणी करावं? त्याचं उद्घाटन माझ्या आईनं आजीचे घड्याळ ही कविता सादर करून केलेलं होतं. त्याची मला इथं त्याचंही स्मरण होतं. इथं उभं राहून तिनं ते उद्घाटन केलेलं होतं. ते कवितेचं झाड होतं माझी आई. त्या झाडाच्या सावलीत मी वाढलो. पुढे मला अनेक चांगले शिक्षक लाभले. प्राथमिक शिक्षक तर माझ्या घरीच होते कितीतरी वर्ष, गोविंद पायनाईक, आणि त्यांच्या हाताखालीच मी शिकलो. पुढे मग मुचंडी सर, चौकेकर सर यांनी मला कविता शिकवल्या. आणखीन एक सांगायचं आहे, मुक्तीनंतरच्या काळात गोव्यात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव योगदान दिलं ते 7ही मराठीचे प्राध्यापक मला शिक्षक म्हणून विद्यापीठामध्ये लाभले. ते भाग्यवान आणखी इथंही आहेत स्नेहा आंबरे. त्यांच्याकडे मी केवळ विद्यापीठामध्ये शिकलो असं नाही, विद्यापीठाच्या बाहेरही त्यांच्याकडून मी शिकलो. त्यांचाही प्रभाव माझ्यावरती आहे. त्यांच्याविषयी मी ऋण व्यक्त करतो. एक पुस्तकच मी त्यांना अर्पण केलेलं आहे माझ्या काही शिक्षकांना. डॉक्टर गंब ग्रामोपाध्ये सर, डॉक्टर प्रल्हाद वडेर सर, डॉक्टर सोमनाथ कोमरपंत सर, डॉक्टर केशव सदरे सर, प्राचार्य गोपाळराव मयेकर सर, रवींद्र घवी सर आणि SS नाडकर्णी सर, हे 7 शिक्षक मला प्राध्यापक म्हणून एकाच वेळी MA ला लाभलेले होते. त्यानंतर ऋण व्यक्त करीन मी इकडच्या मराठी संस्थांचं. मी ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये धडपड करत होतो साहित्य क्षेत्रामध्ये, त्यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्र ही संस्था अगदी फॉर्ममध्ये होती. अनुराधाताई आठवले त्या अनेक स्पर्धा घ्यायच्या. कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, समीक्षा लेखन स्पर्धा, परिसंवाद, चर्चासत्र. नंतर मला चांगले संस्थाचालक भेटले, विनायक नाईक, त्यांचंही आठवण होते, शशिकांत नार्वेकर. त्यानंतर मी ऋण व्यक्त करीन ते आम्हाला भेटलेले संपादक. गोमंतक आणि नवप्रभा या दैनिकांनी घडवलं. मी ज्यावेळी लिहायचो त्यावेळी नारायण आठवले संपादक होते. दैनिक नवप्रभेचा मी आवर्जून उल्लेख करीन सुरेश वाळवे. सुरेश वाळवे तर माझ्या मागेच लागायचे, सदर सुरू कर, सदर सुरू कर. त्याने काय पाहिलं माझ्यामध्ये कुणास ठाऊक, सदर ली मला पकडून ठेवायचे. नंतर MESच्या मॅनेजमेंटचा आणि प्रिन्सिपलांचाही मी ऋणी आहे. प्राचार्य माधवराव कामत यांचं सतत मला प्रोत्साहन मिळालं. गेल्या रविवारी त्यांचा 90वा वाढदिवस होता. आता त्यांचं नावच आमच्या MES हायर सेकंडरीला देण्यात येणार आहे. प्राचार्य माधवराव कामत, डॉक्टर नरहरी जंबगी, परेश जोशी आणि ललिता जोशी यांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि त्यामुळे अशी माझी ही वाटचाल. खूप बोलायचं आहे. लेखकांना मनोगतामध्ये स्वतःच्या वाटचालीविषयी, स्वतःच्या साहित्याविषयी वगैरे बोलायचं असा एक संकेत असतो, पण मी काही बोललो नाही. पण नारायण सुर्वेंच्या शब्दामध्ये, वेगळ्या शब्दात मी असं म्हणेन स्वतःविषयी, आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही. आकाशाच्या मुद्रेवर अवलंबून राहिलो नाही. उगीच कुणाला सलाम ठोकणे जमले नाही, म्हणजे पुरस्कारासाठी लांड्या लावड्या केल्या नाही. पैगंबर खूप भेटलेत, पैगंबर खूप भेटलेत या वाटचालीमध्ये, पैगंबर खूप भेटलेत हेही काही खोटे नाही. स्वतःलाच हात जोडताना कधी पाहिले नाही. वावरलो हरेकात, हरेका दिसून आलोच नाही. आम्ही असे कसे असा प्रश्न स्वतःला कधी केलाच नाही. कळप करून ब्रह्मांडात हिंडत राहिलो नाही. कळप करून ब्रह्मांडात हंबरत राहिलो नाही. म्हणजे मी कुठल्या गटामध्ये, मठामध्ये, पक्षामध्ये, पंथामध्ये नाहीये. कळप करून ब्रह्मांडात हिंडत राहिलो नाही. स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही. स्वतःलाच रचित गेलो ही सवय गेलीच नाही. धन्यवाद.
जय मराठी, जय गोमंतक. मी डॉक्टर स्नेहा प्रभू महांबरे यांना विनंती करणार आहे. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सरकारी महाविद्यालय साखळी येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. खरं तर संध्याकाळ झालेली आहे. कलत्या संध्याकाळी सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असणारे रसिक अर्थात काव्यरसिक आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे. आताच आपल्या लेखकानं आपलं मनोगत आणि आपल्या जीवनाचा लेखनाचा प्रवास आपल्या शब्दातून सांगितलेला आहे. आज आपलं भाग्य असं आहे की त्यांच्या आपण पुढे पुस्तकात वाचणार आहोत. पण ज्यांच्या नावानं पावन झालेली ही जी वास्तू आहे, सेंट्रल लायब्ररी आम्ही अगोदर म्हणत होतो आणि अभ्यासाला बसत होतो, तर ती कृष्णदास श्यामा आणि त्यातल्या एका या छोट्या रूममध्ये आपण सगळेच एकत्रित आहोत. कशासाठी? तर गोव्यात असणाऱ्या मराठी संस्कृतीनं नेमकं काय केलं याचा थोडासा लेखाजोखा तपासण्यासाठी. खरं तर मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्यानंतर उत्साहाचं वातावरण होतं. पण जिथं उत्साह आहे तिथं कित्येकदा गालबोट लागतं. गालबोट बऱ्यासाठी असतं आणि पुढे फिल इन द ब्लँक्स म्हणतात तशा पद्धतीनं. अगदी सुरुवातीला सचिन मला आठवतोय तो तुटो हे मस्तकपासनं मराठीचा गजर सोडू नये म्हणणारा, अर्थात त्यावेळी युवक असणारा सचिन. शब्दात सांगायचं सचिंद्र. इंद्र येतो, त्याला काय कमी आहे आणि त्याला काय कमी नाही आहे हे त्यानं सगळं आता इथं जाणून दिलं आहे. बोलत असताना अनेक मुद्दे त्यानं माझ्याकडे मी जे पुढे मांडू इच्छित होते ते घेतलं. नेहमीच वक्ता असं म्हणतो, मी म्हणते असं नाही, तरीही काय होतं, काही जागा शिल्लक राहतात आणि त्या शिल्लक राहिलेल्या जागेकडे फक्त मी तुमचा दृष्टिक्षेप करेन. कारण 6 वाजत आलेले आहेत. आणखीन मग माझ्या पुढे सुरेश सर बोलणारे आहेत. सगळेच इकडे देव असणारी माणसं आहेत बघा, सुरेश, ईश, त्याच्यानंतर परेश अशी. त्याच्यात मी बिचारी एकटीच आहे. त्याचा आणि माझा ऋणानुबंध सचिनचा जवळजवळ 40 वर्षाचा आहे. माझ्या आजारपणामुळे मागची 7 वर्ष मी जरा भूमिगत झाल्याप्रमाणे होते. त्याच्यापूर्वी सचिन आणि मी त्यानं आता ज्या संस्थांची नावं घेतली त्यातली एक मराठी अकादमी नावाची जी संस्था होती, जिथं झोळी घेऊन एकत्रित करून पैसे नंतर बांधली गेलेली, त्याच्या 2-3 अध्यक्षांची नावं त्यांनी घेतलेली होती. तर या अकादमीचे युवकांसाठी कार्यक्रम व्हायचे आणि त्याच्यात बहुतेकदा आम्ही सगळेच, म्हणजे आम्ही 3 बॅचमेट, त्याच्यातले 2 चांगले लेखक, मी आपली आहे अशीच. तर नारायण महाले आणि तो, आणखीन मी, म्हणजे अरे तुरे करते असं म्हणू नका, कारण तो मला अहो जाहो करतोय म्हणजे पर्क करून टाकलं. हळूच सांगितलंय तुम्हाला, इंटू ब्रॅकेट आहेत ते. तर आम्ही एका वर्गात थोडीशी मस्करी करत, हा गंभीर, आपल्याला गंभीरपणा वगैरे त्यावेळी जमला नाही आणि आताही जमत नाहीये. तर 40 वर्षाचा हा असा परिचय होता. या युवा संमेलनात युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून आम्हालाच बोलवायचे. त्यावेळी आम्ही काही युवक होतो, आता नाही, आता हळूहळू रिटायरमेंटकडे मी पण आले. या 5 फेब्रुवारीला दुपारचा फोन आला आणि मी सचिन बोलतोय. बोल म्हटलं, मला माहिती आहे, माझा तुझा नंबर माझ्यापाशी आहे. आणि अशा वेळी भर दुपारच्या उन्हात असं जे एक कवितेचं कोवळं ऊन त्यानं माझ्या अंगावर जे असं फोनमधनं शिडकावलेलं आहे, अजूनही त्या कवितांचा कोवळेपणा आत्ता इथं आल्यानंतर कधी बोलाविशल म्हणून त्या माहेरपणाला जाणारी लेख आणि आत्ता तर इथं सरळ ज्याच्यात जोडाक्षरच नाही आहेत अशी खास कविता कवीनं लिहून दिलेली तुम्ही सुरेल आणि सुमधुर आवाजात जी ऐकली. तर अशापासनं उठमुलापासून जे खूप काहीतरी आपल्याला सांगून जाणार आहे. मग फुल त्या झाडांनी कसे सोनेरी मुकुट घातलेले आहेत, अशा ज्या अनेक आणि अनंत आठवणी होत्या, तर त्या मला जगायला माझ्या मित्रानं, तरुणच मित्र म्हणेन कारण आता तडफदारीची भाषा आणि तडफदारीनं तो बोलत होता, त्यांनी असं जे काही केलंय तर त्यातनं मला, मी त्याच्याविषयी ऋण व्यक्त करते सर्वांसमोर. माझं बालपण मला त्यानं दिलं. दुर्दैवानं म्हणेन किंवा सुदैवानं म्हणेन, मी पहिलीत गेलेच नाही. कारण पहिलीत जाऊन 2 दिवस वर्गात धुडगूस घातल्यानंतर शिक्षक घरी आले, हिला शाळेत पाठवू नका. आता मग वडिलांसमोर मोठा प्रश्न, शाळेत नाही पाठवायचं तर काय करायचं. आजोबा रिटायर्ड शिक्षक होते, त्यांनी त्याच वेळी मला उचललं, रत्नागिरीला नेलं
आणि तिथं असणारे कोण असतील त्यांच्या पुढ्यात बसवलं आणि त्यांनी मला सांगितलं दुसरीत जायला हरकत नाही. आणि त्यामुळे आयुष्याच्या 1 वर्षाच्या शिक्षण प्रवासाला मी मुकले आणि याचे परिणाम 14व्या वर्षी SSC होण्यात झाले. अजूनही लोक विचारतात आणि किती वर्ष उरल्यात, तर आम्ही सगळी रिटायर झाल्या, तू का ना? म्हटलं नाही, मी अजून यौवनात आहे आणि मी मुलांबरोबर राहीन तेवढी मी तरुण होत राहीन, पुढे जाईन. तर इथं अट्टहासानं तो विनम्र आवाज आणि ये हृदयी ते हृदयी घालण्याची जी ज्ञानेश्वरांची कला ती जी सचिननं साधून घेतलेली आहे, तर त्यानं मला सांगितलं मी अशी 2 पुस्तकं प्रकाशित करतोय. वा म्हटलं, हा लेखन संन्यास सुद्धा बरा होता, कारण खूप चांगलं काहीतरी आपल्याला वाचायला मिळणार होतं. या निमंत्रणात जिव्हाळा होता, 40 वर्षाचं मैत्र होतं. मी तर नकार देणं अशक्यच होतं आणि म्हणून ती पुस्तकं त्याने ज्या दिवशी आणून दिली त्या दिवशी मी एका वेगळ्या कार्यक्रमात गुंतलेले होते. साहित्य अकादमीचं एक वर्कशॉप होतं, अर्थात हिंदीचं, पण मराठीतलं ज्ञानेश्वरांपासून आत्ता त्याचे आवडते कवी नारायण सुर्वेंपर्यंतच्या कवितात असणारा परिवेश असा एक दीर्घ लांबलचक निबंध मी वाचला. लोकांनी तो थोडासा आवडलेला होता. छापतील ते आता, पण तो हिंदीतनं केलाय. कशासाठी? तर अशा पद्धतीचे लोक आपल्याकडे आहेत हे त्यांनाही कळणं आवश्यक आहे. आणि मग भरीला गोमंतकीय कवी कोण आहेत हेही त्यानं सांगितलेलं होतं. तेवढ्यात सचिनजींची स्वारी आमच्या कॉलेजमधनं गेलेली होती. 6 तारीखला मी गेल्यानंतर ते पुस्तक माझ्या हातात आलं. कधी एकटा 4 वाजतायत आणि मी घरी जाते असं झालेलं होतं. शुक्रवार असल्या कारणानं जमतेम खिचडी भात खाल्ला आणि 4:15ला जी मी बसलेले होते पुढचे 3.25 तास ते नव्हते घरात असं मी गृहीत धरलं. मी आरामखुर्ची आणि माझी उशी, कारण मला नीटपणे बसता येत नाही आजारपणानंतर. आणि असं ते म्हणाले आता उठशील, थांब. असं करता करता बरोबर 3 तास ते मोजून बसलेले होते. 3 तास 35 मिनिटात या कोवळ्या उन्हातनं रात्र झालेली होती, 3 सांजा झालेल्या होतात, सांजवात करायची होती. मी उठले, पण मला त्या 2री-तिसरीच्या वयातनं बाहेर येता येणं हे खूप अवघड झालं. ते काल परवापर्यंत होतं. वर्गात बोलत असतानाही जरी माडगुळकरांची माणदेशी माणसं शिकवत असले तरीही तिथं तेच केलं. काव्येषु नाटकम रम्यम शिकवत असतानाही अधेमध्ये मला ते उदाहरणं द्यावीशी वाटली. याचं कारण आहे आपल्या पुढ्यात असणारी दुर्दैवी मराठी शिकणारी पिढी. त्यांच्यासमोर जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकात आता सुरेल आवाजात गाता याव्या अशा कविता खूप कमी आहेत. आणि त्याहीपेक्षा गोव्यातलं दुर्दैव्य, आत्ता सरांनी जे वक्तव्य केलं त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेन मराठी किती आहे पण ऐकू शिकवून जाता. ताका लागून डॅश 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 पूर्ण सगळं तिथं कुणीही यावं आणि टिकली मारून जावं हा पूर्वी खेळ होता. आता कुणीही यावं आणि मराठीच्या वर्गात शिरावं. मराठीची ओढ, मराठी शाळा जिवंत राहिली तरच असेल असंही नाही. मराठी भाषा ही त्या दुर्वेसारखी आहे, हरियाळीसारखी आहे. ती जिथं जाते तिथं रुजते आणि ह्या संपूर्ण आपल्या गोव्यात ही मराठी भाषा होती, आहे आणि राहणार आहे. आपणच जर गळे काढले तर जे आजूबाजूचे टपलेले आहेत त्यांच्या हातात कोलीत दिल्यासारखं होईल. आणि त्यांच्या त्या भाषेत, म्हणजे मी घरात जी भाषा बोलते तर त्या भाषेत असं म्हटलं जातं पिशाच्या हातात दिली वात आणि ते भोवता सबन रात. रात संपली की दिवस येतो ना. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट कविता जरी सुटलेली असली तरी मला आता ती गाता आली, आता म्हणता आली. अशा अनेक जागा आहेत. परंतु सचिननं त्या ज्या कवितांचं सांगत असताना मी ते वाचलं. दुसऱ्या दिवशी माझ्या मनात चिंतन सुरू झालं. मला पहिल्यांदा आठवलंय डॉक्टर प्रधान सरांचं माझ्या कल्पनेप्रमाणे 2009 मध्ये असेल साधना प्रकाशननं प्रकाशित केलेलं पुस्तक होतं. सर खूप म्हणजे उत्तर आयुष्याकडे झुकलेले असतानाचं पुस्तक आहे ते. माझ्या लेखणीतलं ललित. आणि त्यावेळी सरांनी, आपण इंग्रजीचा प्राध्यापक आहे आणि त्यावेळी शेक्सपियरनं काय काय लिहिलं आणि मी वर्गात काय शिकवलं ते नाही आहे. वर्गात शिकवल्यानंतरही काय मला जाणवलं ते लिहिलेले 7 लेख. आणि त्याच्यानंतर पुढचं जे गुणसंगम आहे त्याच्यात जी काही व्यक्तिचित्र आली आहेत तशा पद्धतीची माणसं जी प्रधान सरांना भेटलेली होती त्यांच्याविषयीचं असं 7 लेख 7 अधिक 7 14चा मेळ त्याच्यात आलेला आहे.
वाचत असताना आणखीन मला पुस्तकांचं म्हणजे तुम्ही सचिनचं पुस्तक वाचावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याला बोलत बोलतच मी आणखीन काही दाखले देईन. तुलना अशासाठी करते की प्रत्येकजण आपण पुस्तक विकत घेणार आहोत आणि त्यानंतर वाचणार आहोत. माधवी पुरंदरेंनी लिहावे नाटक हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि नेटकं लिहिताना काय काय तुम्ही वाचलेलं आहे आणि वाचल्यानंतर वाचाल तर वाचाल ठीक आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण नेटकं लिहिण्यासाठी काय आवश्यक असतं याविषयीचं प्रदीर्घ आपलं मनोगत त्यातनं नेमक्या शब्दात व्यक्त केलेलं होतं. तर त्याचाही मला आठव झालाय, कारण अनेक कविता लिहित असताना अनेकदा सुटं लिहितं असं आपल्याला वाटत होतं, पण पानं ज्यावेळी आपण पलटत जातो त्यावेळी सहजपणे समजतं मागचा दुवा लेखकानं इथं जोडून घेतलेला आहे. कुठेही आपल्याला सहजपणे लेखकाचं बोट सोडून मनाला वाटेल त्या पद्धतीनं स्वैरपणे म्हणता येऊ शकेल, प्रवास करता येत नाही. अगदी खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई वड्या. मी माझ्या आवाजात म्हणते, सचिन आणखीन खड्या आवाजात म्हणेल. सारखीची कविता आहे, तर त्याच्यात असणारा मावळा आम्ही वर्गात सादर करत होतो. काही अनेक कविता त्यात अशा आहेत, वर्गात कविता आम्हाला बाई ज्यावेळी वर्गात यायच्या, टीचर वगैरे संबंध नाही आहे तिकडे, त्या बाई असायच्या, आल्या की मग त्या उभ्या करायच्या आणि त्याच्यानंतर आम्ही एक हात कमरेवर ठेवून असं असं करत एक पाय आपटत आपटत आम्ही कविता गात होतो, नाचत होतो, बोलत होतो, म्हणत होतो आणि कविता जगत होतो. कित्येकदा आम्ही कवी नसतानाही तो यमकबद्ध असलेले काही शब्द वापरून आम्ही सुद्धा कवी झालेल्याचा आभास निर्माण करत होतो. आणि म्हणूनच मी म्हणतेय की कवितेच्या कोवळ्या उन्हात फक्त बालकवींच्या त्या सुमनानी जे चुंबून घेतलेलं आहे ते कोवळं ऊन नाहीये. असे असंख्य शब्द असे आहेत, असा असंख्य शब्दांचा आपल्या भोवती पखरण झालेली आहे. मग ते असं देवानं जे दिलेलं आहे तर ते अनंत असते देता गवलवराने, किती घेणार आपण या दोन कराने. त्यामुळे आपल्याला वेचताना सुद्धा खूप त्रास होतो. नेमकं काय धरावं काय सोडावं. मग ते फुलपाखरू कवितेसारखं होतं, हे धरू जाता येई हाता अशा पद्धतीनं. किंवा ती सकाळ झाली रम्य खाशी बाग कशी आहे आणि तो मुलगा तिथं धावतोय. आईला प्रश्न पडतो, मुलगा कोणता, कळी कोणती, फुलपाखरू कोणतं. आणि या पद्धतीनं आमचा प्रवास जो सुरू होता त्यावेळी बालभारती हे पुस्तक 8वी-9वीच्या याच्यात थोडंसं पुन्हा आपण म्हणजे बोरकरांची कविता होती, गडद निळे जलद भरून आले. पाडगावकर तिथे भेटले आणि भेटलेले पाडगावकर वेंगुर्ल्याचे आहेत हे समजण्यासाठी जिप्सी शिकावं लागलं कॉलेजमध्ये, त्याच कॉलेजमध्ये. आणि मग पाडगावकरांचं घर जाऊन उभ्या दांड्यावर जाऊन बघून येता आलं. मागच्याच पंधरवड्यात वेंगुर्ल्याच्या त्या वेळेवर जिथं कवितांचं गाव हे नाव दिलेलं आहे तिथं वास्तव्य करण्याचं आणि पौर्णिमेच्या चांदण्यात रमत कविता सगळ्या शौरीपासनं सगळ्या एक सुरात गाण्याचा मी 103 विद्यार्थी तिथं होतो. वेड्यासारखं हातात आलं पुस्तक उघडायचं, पान उघडायचं आणि गायला सुरुवात करायची. बेसूर असतील सुरेल असतील पण गात होतो. 3.5-4 तास आम्ही मस्तपैकी कवितांचं गायन केलं आमच्या शब्दात. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं पाडगावकर भेटायला येतील. मग म्हटलं नाही, शब्दातून आपल्याला कवी भेटलेला आहे. आणि हे करत असताना सगळेच साठीचे असल्या कारणानं थोडे मोठे, त्यामुळे ते म्हणाले आम्ही मजा केली आमच्या पोरांच्या नशिबात. म्हटलं काय पुन्हा गळा काढायची गरज नाहीये. आज आपण त्यांना आणलं नाही, पुन्हा कधीतरी त्यांना नाही त्यांच्या मुलांना घेऊन यायचं आणि मग आपण त्यांना तो एनकीचा देश वगैरे विंदा करंदीकर असतील किंवा तुमचे पाडगावकर असतील त्यांच्या बालकविता शिकवायला काय हरकत आहे. निदान वाचून दाखवायला काय हरकत आहे. कारण मुलांसाठी टीव्हीवर कार्टूनचा कार्यक्रम जर असेल आणि ते रमत असतील. आणि सचिननं जो अभिनव प्रयोग केलेला होता, एका प्रयोगाला मला येण्याचं भाग्य मिळालं अभिवाचनाचा, तशा पद्धतीचे गावोगावी आपण जे ह्या सेल्फ हेल्प ग्रुप आहोत, आपण ज्या भगिनी एकत्रित येऊ शकतो. हळदी कुंकवाचंच निमित्त हवंय असं नाही, देवळात कथा कीर्तनाचं निमित्त हवंय असंही नाही. आपण 10 लोक जर एकत्रित आलो तर पुढच्या वेळी कधीतरी त्या 10तलं 2 आणखीन कोणीतरी घेऊन येणार, हा माझा स्वानुभव होता. मधल्या काळात आम्ही फक्त
4 टीचर्सनी सुरू केलेला कार्यक्रम होता. आमचा एक जिमखाना म्हणून छोटासा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये आम्ही कार्यक्रम करायचो. सुरेश सर तिथं आलेले होते एकदा आणि तो कार्यक्रम करता करता मग आम्हाला तुम्ही जिमखान्यात बसायचं नाही म्हटल्यानंतर आम्ही मोकळ्या हवेत घ्यायला सुरुवात केलेली होती. आणि त्यावेळी आमचे अध्यक्ष असणारे सर डोळ्यात पाणी आणून गेलेले होते कारण डोक्यावर झावळ पडलं. आता म्हणे मी आलेलो अध्यक्ष म्हणून समारोपाला, उद्या बहुतेक श्रद्धांजलीची बातमी, पण कसलं काय, देव कुठं आठवण काढतोय माझी, अजूनही शाळेचं होतं म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत आयचं आहे. खूप प्रयत्न केले, खूप मुलं घडवली गेली. शिक्षक असण्याचा, प्राध्यापक वगैरे सोडून द्या, ते नंतर अभ्यासातून आपोआप मिळत जातं. आपली खरी कमाई असते आपले विद्यार्थी. आपण कुणाला तयार केलं, प्राध्यापक शब्द लावणं, प्राचार्य शब्द लावणं आपल्या नावाच्या पुढे, त्याला मी मोठंसं काही म्हणत नाहीये. कारण काय, आपली हुशारी जर असेल तर आपण त्या पदापर्यंत नीटपणे पोहोचतो. पण इथं फक्त उभं राहून एकदा उजवा हात एकदा डावा हात आणि घणाघाती वाक्य बोलत मराठीविषयी बोलण्यापेक्षा आपण जो पगार घेतलाय 30-40 वर्ष, त्याच्यात किती विद्यार्थी घडवलाय, किती विद्यार्थ्यांना आपण नोकरी देऊ शकलो आणि किती विद्यार्थ्यांना भाषेची जाण देऊ शकलो, याचं आत्मपरीक्षण जर आमच्या पुढच्या पिढीनं केलं तर मराठीचे दिवस का वाईट येतील. एखादी खुर्ची घेणं खूप सोपं आहे हो, आणि ती न सोडणं हे त्यापेक्षा सोपं आहे. अढळपद ध्रुवाला दिले देवानं, आपण लोकांनी दिलेल्या अढळपदावर बसण्यापेक्षा काम करावं. मराठी मरणार नाही आणि हे काम सचिननं केलंय, माझ्या वर्गमित्रानं केलंय. मला त्याचा अभिमान आहे कारण त्यानं अभ्यासलेल्या कविताला, त्यानं जी दृष्टी मिळाली ती त्याच्याकडे असणारा कथनाचा जो बाज आहे. कथन करणं वेगळी गोष्ट, कविता लिहिणं हे वेगळं आहे. शब्दार्थोसहित काव्य म्हणून सर आत्ता म्हणत होते, तर त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं कवितातनं मला काय समजलं आणि ही कविता वाचत असताना मला ती कविता कशी आठवली आणि मी पुढे कसा गेलोय हे सचिनजी सहजपणे पुढे पुढे लिहित जातात. त्यांच्या त्या वेगवान कवितेच्या प्रवाहात आपण एखादी काठी असावं त्या पद्धतीनं पुढे पुढे जात राहतो, परंतु ती काठी पूर्ण भिजलेली असते. तसं आपलं मनही कवीच्या संवेदनशीलतेनं, कवीच्या तरल भावनेनंही आपण भिजत जातो. जर त्या कविता वाचलेल्या असल्या तर त्याचा खूप चांगल्या रीतीनं आस्वाद घेता येतो. अनेकदा मग अशी मी एक धाडसाचं विधान केलं, पण ते वास्तव आहे, तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला असणार आहे. ज्यावेळी आत्ता गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, गंगा यमुना ही का मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण बोलले माझ्या गोरटीला, कवी गातोय, कवी सांगतोय. अशा वेळी काश्मीरातलं वारं कोणतं हे समजायला हवं. नासिकाग्र म्हणजे काय, नासिक कोणतं हे समजायला हवं. नाहीतर बोलताना जर भूगोलाचा शिक्षक जर तिकडे शिकवू लागला तर मग काश्मीरात हल्ली बर्फ पडतं आणि नाशिकात अलीकडेच कशाचा सीझन, द्राक्षांचा सीझन सुरू झालेला आहे असं वक्तव्य केल्यानंतर डोक्याकडे हात जाण्यापलीकडे आमचं काही राहत नाही. कारण मला पहिली दुसरीचा अनुभव नाही आहे. कारण असंच झालं, 14 वर्ष झाल्या कारणानं 21व्या वर्षी एकदा झालं, त्याच्याबरोबरीने मी केलं आणि ग्रामपंचायतीने बोट धरलेलं होतं. मला असं मुंबईत बोलून घेऊन गेले. दुसरी आल्या कारणानं आपोआप त्याच्यात मला MPhilला ॲडमिशन मिळाली नाही. म्हटलं मला जरा खुरखुरी जास्त असते. माझं पण म्हटलं इंटरव्ह्यू तुम्ही घेणं आवश्यक आहे. हा म्हटलं घेऊया. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मी MPhil पण तिथं केलं. आणि यावेळी असे दिग्गज सर मला भेटले. शंकर वैद्य भेटले, सरोजनी मॅडम भेटल्या, उषा बाई भेटल्या. म्हणजे त्यांना पूर्ण असं, उषा कधीही नाव पूर्ण येत नाही माझ्या तोंडात, उषाबाई मला भेटल्या. त्यांनी माझ्याकडनं लिहिणं नाही, नाव पूर्ण येतच नाही. देशमुख असं म्हटलं की मला माधव सर आठवतात. त्यामुळे मी त्यांच्या घरात गेल्यानंतर ते उषाबाईच असायचं कायम. तर अशा पद्धतीनं अनेक दिग्गज इथले 7 तारे होते ते आम्हाला भेटलेले. त्यांच्या त्या दिग्दर्शनाखाली मी पुढे गेले. MPhil त्याच वेळी पूर्ण झालं. आणि हे करत असताना माझं सद्भाग्य इतकं की आत्ताचं जे पार्ला कॉलेज आहे तर त्या साठे कॉलेज, पूर्वी पार्ला कॉलेज, तिथं मी गेले. तिथं सदा कराड्यांसारखा समीक्षक हजर होता अधेमध्ये कान उपटायला. त्याच्याबरोबरीनं मी हजारीमल सोमानीकडे गेले, तिथं संत सर होते. अशा खूप छान मेळाव्यात मी शिकत गेले, वाढत गेले. परंतु माझं कर्मभूमी ही पुन्हा गोवा होती. त्यामुळे
माळ घातल्यानंतर पुन्हा मी गोव्यात आले आणि गेली 32 वर्ष मी साखळी शिक्षक म्हणून काम करते. मी म्हणत नाही स्वतःला प्राध्यापक. विद्यापीठात जायची संधी होती, तीही संधी मी अनेकदा सोडली. पश्चाताप मुळीच होत नाही, कारण ठेविले अनंत तैसेची राहावे. नवनवीन मुलांना घडवता येतं, समाजात पोहोचता येतं. आणि ज्या 70च्या भागात मी राहत होते तर तिथली लोककला मला समजली. लोककलेत गेयता आहे, मुळात संस्कृती आहे आणि मुळात आपली मराठी भाषा जतन करण्याचं काम तिथं काम करणाऱ्या त्या माणसांनी केलेलं आहे. याचा मला अभिमान आहे. आणि त्यामुळे काही वर्ष गेल्यानंतर काम करता करता आता मला वाटलं की PhD साठी आता रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही. पुन्हा मनात एक अट होती, अशा पद्धतीचं जर शिक्षण घ्यायचं आहे तर आपल्याला बाईच हवेत. आणि म्हणून मग बाईंकडे गेले. तोवर कुमारपंत रिटायर झालेले होते, म्हणून मला गोवा विद्यापीठात काही शिकता आलं नाही पुढचं. त्यामुळे माझ्या 4ही डिग्र्या ह्या तिथं घेतल्या. पण ह्या कवितेची जी साथ आहे, अरुण म्हात्रेसारखा मित्र आमच्या घरी येऊन राहिलं, शेजारी राहिलेला होता, त्यामुळे त्याच्याबरोबर घडणं झालं. अशोक भांडेंसोबत जगणं झालं. आता तर वामन केंद्रेंच्या नाटकाचं बरोबरीनं जात असताना खूप काहीतरी मिळत जातं. आणि असं मिळत असताना सिंहावलोकन करण्याची ज्यावेळी पाळी येते त्यावेळी सचिन सारखं हे पुस्तक अंतर्मुख करतं. आपण जिथून वाढत आलो त्याच्यासाठी बोर्नविटा लागला नाही, कॉम्प्लान बॉय म्हणून कधी लटकावं लागलं नाही. आमची पूर्ण बौद्धिक वाढ या पुस्तकातल्या अनेक कवितांनी, अनेक लेखकांनी केली. त्यावेळी दुजाभाव नव्हता. 1 ते 4थीत अजिबात दुजाभाव नव्हता. धडे आणि कविता गळ्यात गळे घालून एकत्रित होते. 5वीत गेल्यानंतर त्यांना बिचारांना गद्य आणि पद्य अशी स्वतंत्र चूल मांडून दिली. तरीही त्यांचं काही हात सुटलेला नाही, संगत सुटलेली नाही. माझं लांबलेलं हे वक्तव्य संपवत असताना मी पुन्हा एकदा सांगेन, आपण प्रत्येकानं ते पुस्तक घ्यावं, वाचावं आणि ज्याच्यावर आपण नितांत प्रेम करतो अशा व्यक्तीला देण्यासाठी आणखीन एखादं जरूर घ्यावं. मी तुमची क्षमा मागून किंवा पुनर्मिलामः असं म्हणत सुद्धा माझ्या वाणीला विराम देते. जय मराठी, जय गोमंत, जय महाराष्ट्र. स्नेहाताईंच्या भाषणातील सुवास आपण घेतलात. आता आपण दुसऱ्या वक्त्यांकडे वळूया. आजचे वक्ते आहेत सुरेश नाईक. 3 दशकांहून जास्त काळ पत्रकारितेत त्यांनी योगदान दिलेलं आहे. दैनिक गोमंतक पुढारीचे ते पूर्व संपादक आहेत. त्यांनी कथा, कादंबरिका, ललित अशा स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. त्यांचा रस्ता कथा संग्रह, वणवा कादंबरिका, ठसे हा ललित संग्रह, तरंग ब्लॉक हे साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे. रस्ता संग्रहासाठी त्यांना गोमंत विद्यानिकेतनचा साहित्य पुरस्कार लाभलेला आहे. सुरेश नाईक हे मराठी भाषा आंदोलन, साहित्य क्षेत्र आणि संस्थात्मक कार्यात सतत सक्रिय राहिलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ते उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. गोमंतक मराठी अकादमी व मराठी राजभाषा प्रस्थापन समितीवर त्यांनी सक्रियपणे कार्य केलेलं आहे. तर मी सुरेश नाईक यांना विनंती करतो की त्यांनी सचिन कांदोळकर यांच्या गुणसंगम मांडवी ज्वारीचा या पुस्तकासंबंधी मी 1-2 शब्द इथं बोलणार आहे. आता संगम जो असतो त्याची एक समस्या असते की संगमामध्ये पाण्याचा प्रवाह आणि तिथं संगमामुळे उत्पन्न झालेल्या भोवऱ्यांची चक्राकार गती यामुळे जे वातावरण निर्माण होतं ते फार तारंबळ उडवणारं असतं. हे मी कशासाठी सांगतो की जेव्हा मी हे पुस्तक वाचलं, छोटंच आहे पुस्तक, परंतु त्यातल्या लेखनाचा आशय आणि आवाका एवढा मोठा आहे की एकदम भांबावून जायला होतं आणि बराच वेळ एक स्तब्धता अशी अनुभवायला येते. त्यामुळे मी फार जोखीम घ्यायची नाही असं ठरवून या पुस्तकाच्या संदर्भात एक टिपणच तयार केलेलं आहे आणि त्या टिपणाच्या आधारे मी तुमच्यासमोर या पुस्तकाविषयी थोडं 2 शब्द सांगणार आहे. गुणसंगम मांडवी ज्वारीचा या लेखकाने स्वतः त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कवी, कविता आणि काव्य समीक्षक यांच्यावरील आस्वादक लेखांचा हा संग्रह आहे.
हा लेख आस्वादक आहेत, म्हणजे आस्वाद आहे, समीक्षा आणि चिकित्सा नाही, हे पहिल्यांदा स्पष्ट झाल्याने जरा मला थोडासा दिलासा मिळाला. तर आस्वादक लेख असा जेव्हा शब्दप्रयोग केलेला आहे, ही एक वेगळी संज्ञा आहे. आणि ह्या लेखावर, या लेखनावर सचिन शैलीचा खास स्पर्श आहे. हे मी मुद्दाम म्हणतो कारण सचिन कांदवकर यांच्या लेखनाची एक शैली आहे आणि ती खूप प्रस्थापित अशी झालेली आहे आणि त्यांचं वेगळेपण घेऊन ती शैली अशी स्थिरावलेली आहे. आणि त्याच्यामुळे किती असं लेखन समोर असलं तरी त्यातला सचिनचा लेख कुठला हे त्यांच्या शैलीवरून पटकन आपल्याला समजून घेता येतं. आता या शैलीची काही वैशिष्ट्य आहेत. एक तर ही अतिशय प्रसन्न शैली आहे त्यांची लिहिण्याची, त्याचबरोबर थोडीशी मिश्किली आहे आणि निर्विष विनोदाच्या अंगाने एक कोटी करतात. कधी क्षणोक्षणी ते कधी कोटी करतील तुम्हाला समजणार नाही त्याच्या चेहऱ्यावर बघितलं तर. आणि कोटी गेल्यानंतर मग तुम्ही हसू दाबायचा प्रयत्न केला तरी त्याचा स्फोट होऊन ते तुमचं असं बाहेर पडेल, अशी त्यांची कोटी अतिशय मार्मिक असते. आणि ती मला अशी स्पर्श करून जाते की आपण अनेकदा ते ऐकल्यानंतर काही सुचतच नाही, अवाक होऊन जातो आपण. तर त्या सगळ्या लेखनाला हा खास शैलीचा असा स्पर्श झालेला मला जाणवतो. आता हे सगळे जे लेख आहेत हे आधी वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. ते तुम्ही वाचले असतील किंवा नसतील, आणि समजा वाचले असतील तरी या पुस्तकाच्या रूपाने तुम्हाला ते एकत्रित वाचण्याची जी संधी आहे ती तुम्ही गमावता कामा नये. कारण एकत्रित वाचण्याचा परत एक आस्वाद आणि आनंद हा खूप वेगळा असतो आणि त्यातून त्याचा जो एक अनुभवाचा, आशयाचा, अभिव्यक्तीचा मोठा पट आहे हा तुम्हाला एकदम तुमच्या लक्षात यायला लागतो. म्हणून मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही हे पुस्तक जरूर वाचावं. जुने वाचलेलं असले हे सुटे सुटे लेख तरी हे पुन्हा एकदा वाचावीत असे हे लेखन आहे. आता या संग्रहामध्ये एकूण 21 लेख आहेत. यातले 9 लेख जे आहेत ते कवी, काव्य समीक्षक यांच्याविषयी ते पुस्तकाच्या नंतरच्या भागामध्ये आहेत आणि 2 लेख आहेत ह्या कविता आहेत. खरं म्हणजे कविता लेख असं मी त्यांना म्हणेन. नारायण सुर्वे आणि पुष्पाग्रज या 2 कवींना त्यांच्याच शब्दांचा वापर करून, त्यांच्याच काव्याचा वापर करून त्यांनी एक सुंदर अशी रचना निर्माण केलेली आहे. आणि त्या कविता लेखातून या दोन्ही कवींना, आणि हे दोन्ही कवी माझे अतिशय जवळचे आणि माझे आवडते असे कवी आहेत, त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. आणि हे तुम्ही वाचत असताना नारायण सुर्वेच्या बाबतीत तर मी सांगेन की त्यातली काही ज्या पंक्ती सुर्वेंच्या तुम्ही वाचत असता तेव्हा तुम्ही झपकन आता वर्तमानातून निघून जाऊन सुर्वेच्या साहित्यामध्ये, त्याच्या कवितेमध्ये, त्या वातावरणामध्ये कधी डुंबून जाल याचा पत्ता लागत नाही. आणि त्याची अतिशय सुंदर गुंफण सचिनने आपल्या या लेखामध्ये केलेली आहे. आता त्याच्यानंतर कसं असतं की कवी आणि साहित्यिक आता आपल्याकडे पुस्तक रूपाने येतात, पण असा काळ होता ज्यावेळेला कागदही नव्हता आणि कागद असला तरी तो घेण्यासारखी अनेकांची परिस्थिती नव्हती. सोयरोबांना तांबियासारख्या संताला सुद्धा कागद घेणं परवडत नव्हतं. म्हणून त्यांनी फणसाच्या पानावर त्यांची काही काव्य उतरून घेतली होती त्यावेळेला. आणि कधीतरी त्यांच्या आईने तो काय पाचोळा इथं साठवला आहे म्हणून तो आगीत पण टाकला होता. तर कागद नव्हते आणि कुणी आपलं साहित्य जतन करायचं म्हणजे आता आपण काय लिहितो त्याचं जपून ठेवतो, छापून घेतो, लोकांपर्यंत पुस्तक रूपाने पोचवतो, अशी काही व्यवस्था किंवा अवस्था पण त्यावेळेला नव्हती. काही लेखक जे होते ते म्हणायचे, संतांसारखी जे संत कवी होते ते आपली निर्मिती करायची आणि ती कुठे असेल त्याचं त्यांना भान नव्हतं, ते कोणीतरी सांभाळून ठेवावं लागायचं. तशी सूर्यकांताची कविता म्हणा किंवा अन्य काही संतांची किंवा जुन्या काळातलं दुर्मिळ लेखन जे होतं अनेक ठिकाणी विखुरलेलं होतं, ते लेखन संकलित करून आणि त्या संकलनाच्या कामामध्ये आयुष्यभर झोकून दिलेले काही लोक जुन्या काळामध्ये होऊन गेलेले अशा 2 कार्यकर्त्यांचं म्हणतो मी, साहित्यिक कार्यकर्त्यांचे, त्यांच्यावरचे 2 लेख म्हणजे लेखक कवीच्या शिवाय वेगळ्या व्यक्तिमत्वाचे 2 लेख या संग्रहामध्ये सचिनने दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर या सुरुवातीचे 3 लेख जे आहेत ते गोव्यातील मराठी काव्य परंपरा, इतिहास, वारसा यांचा वहापोह करणारे सुरुवातीचे 3 लेख आहेत. आणि त्याच्यानंतर
3 ते 4 लेख जे आहेत ते काही कवितांचं विवेचन करणारे, चिकित्सा करणारे, त्यांच्याविषयीचा उहापोह करणारे. त्याच्यामध्ये बाबा बोरकरांच्या कविता आहेत, त्यांची ती तिवाल मंगलवार ही कविता आहे ती विशेषत्वाने, आणि अजून 2 कवितांचं खूप रसग्रहणात्मक असं विवेचन सचिनने या पुस्तकामधून केलेलं आहे. आणि हे प्रत्येक जो लेख आहे यांचा हा इतका संदर्भाने श्रीमंत आहे आणि अभ्यासनीय असा आहे की त्या प्रत्येकावर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या जाडीचा लेख आपल्याला लिहिता येईल, इतका तो आशयगर्भ आहे. आणि हे सगळं लेखन जे आहे अतिशय संदर्भयुक्त, म्हटले तर ते मिताक्षरी आहे, परंतु गागर में सागर अशी या लेखनाची मी त्या वर्णन करेन. या पुस्तकाचे पहिले 3 लेख जे आहेत ते स्मरुनी गोमंत कवी, श्रीकृष्ण चरित्र कथेची संशोधन कथा आणि जैसी हराळा माझी रत्नकिळा हे तिन्ही लेख गोव्यातील मराठी भाषेच्या परंपरेविषयी, मराठीचं इथलं असण्यासंबंधी विवेचन करणारे, दाखले देणारे असे आहेत. आणि ते अतिशय प्रत्येकाने वाचावे. आता सध्याच्या काळामध्ये जे मराठीविषयी मगाशी सचिनने पण उल्लेख केला, जे काही वातावरण आहे आणि ज्या पद्धतीचा मराठीवर हल्ला केला जातो त्या संदर्भात मुळात काय वस्तुस्थिती होती आणि आधीपासून काय परिस्थिती होती याचा थोडासा बोध करून जर घ्यायचा असेल तर हे तिन्ही लेख आपल्याला वाचण्यासारखे आहे. आता सुद्धा आपल्या कानावर अनेकदा येतं, अनेक वर्षापासून येतं की मराठी काही इथली भाषा नाही, हे सौम्य आहे, पण ज्यांना मराठी पाहिजे त्यांनी महाराष्ट्रात जावं अशा तऱ्हेची उद्दाम भाषा पण वापरली जाते. त्या मराठी भाषेची, त्या मराठी साहित्याची, त्या मराठीच्या काव्याची परंपरा ही आम्ही जे गोवेकरांनी किंवा गोव्याने कधी उसणवारीने घेतलेली नाही. ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मराठीचा विकास होत होता, मराठीची परंपरा निर्माण होत होती, त्याला समांतरपणे गोव्यामध्ये सुद्धा मराठीची साहित्य निर्मिती म्हणा, काव्य निर्मिती म्हणा आणि त्याची परंपरा ही घडत होती. हे इतिहासामध्ये पुराव्यानिशी नमूद झालेलं आहे. पण ही जी परंपरा आहे महाराष्ट्राला समांतर जाणारी, स्वतंत्र जाणारी, ही नष्ट करण्याचे प्रयत्न आधी पोर्तुगीज काळापासून झाले, 500 वर्षापासून झाले, परंतु ती नष्ट झाली नाही. ज्या परकीय लोकांनी या ठिकाणी राज्य केलं त्यांना सुद्धा शेवटी आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी आणि आपलं राज्य सुचारूपणे चालवण्यासाठी मराठीचीच कास धरावी लागली. हा जो मराठीचा मोठा इतिहास आहे त्याच्या संदर्भामध्ये फार विवेचनात्मक माहितीपूर्ण असे हे तिन्ही लेख त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण या भाषिक काव्य परंपरेचा सचिन कांदोळकरांनी एक आढावा घेतलेला आहे. या संदर्भात एक उदाहरण आपल्याला सांगावंसं वाटतं की कृष्णदास श्यामा यांनी श्रीकृष्ण चरित्र कथा हा ग्रंथ सिद्ध केला होता. तो भागवताच्या 10व्या त्याच्या अध्यायावर आधारून आहे. आणि याच अध्यायावर आधारून एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये निर्माण केला गेला. आणि एकनाथी भागवत निर्माण व्हायच्या 47 वर्षे आधी कृष्णदास श्यामाने श्रीकृष्ण चरित्र कथा इथं आपल्या गोव्यामध्ये निर्माण केली आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की आपण कुठली तरी उसणवारी केली की तिथली परंपरा आपण इथं चालवतो, असा प्रकार घडलेला नाही. महाराष्ट्राच्या आधीपासून गोव्यामध्ये मराठीची स्वतंत्र परंपरा, काव्य निर्मिती ही चालत आलेली होती. त्याच्याविषयीचा सगळा धांडोळा घेऊन पुराव्यानिशी ह्या गोष्टी सचिन कांदोळकरांनी आपल्या या लेखामध्ये मांडलेल्या आहेत. तर त्या संपूर्ण ग्रंथाविषयीचं विशेषतः फादर थॉमस स्टीफन्स यांनी जे ख्रिस्तपुराण लिहिलं त्याच्या आधारे मराठीचे महात्म्य आणि पूर्व परंपरा याविषयीचं सुद्धा भाष्य सचिन यांनी आपल्या या जैसी हराळा या लेखामध्ये केलेलं आहे. त्यानंतर अजून एक मोठा दाखला इथं सांगायला पाहिजे की घनश्याम सुंदरा अरुणोदय झाला ही भोपाळी अनेक वर्ष आणि आत्ता अलीकडेपर्यंत सुद्धा आणि अजून सुद्धा ही होनाजी बाळांची लावणी आहे असंच आपला समज आहे, असंच सांगितलं जातं. परंतु ही रचना होनाजी बाळा गाऊन त्यांनी जरी लोकांपर्यंत पोहोचवली त्या काळामध्ये, तर त्यांनी ती निर्मिती केली नव्हती. ती विठ्ठल नरसिंह केलीकर या गोवेकरांनी हे काव्य रचलं होतं. आणि दाळकारे आणि शिवा पट्टुपै आंगले या 2 दिग्गज मराठी विद्वानांनी हे पुराव्यानिशी सिद्ध केलं 40-50 वर्षापूर्वी. आणि ही जी रचना आहे आणि जुन्या काळामध्ये तुम्हाला कधी असलं तरी हे भोपाळीचे स्वर आपल्याला आपल्या कानावर पडायचे, विशेषतः आकाशवाणीवरून.
ते 50 वर्षापूर्वीच त्यांनी सगळ्या पुराव्यानिशी हे सिद्ध केलेलं आहे. ही विठ्ठल नरसिंह केरीकरांची रचना आहे आणि होनाजी बाळाच्या नावाने ती तोपर्यंत खपवली जाते. आता एवढं तथ्य समोर आणलेलं असून सुद्धा अजूनही काही समज किंवा मुळात जो समज दूर केलेला आहे त्याची लोकांपर्यंत पोच झाली नसल्याकारणाने अजूनही काही बाबतीत किंवा काही प्रसंगी असा हा विषय येतो की ती लावणी जी आहे ती होनाजी बाळांची आहे, परंतु ती लावणी गोवेकरांची आहे. म्हणजे गोव्याच्या मराठी काव्य परंपरेचा इतका मोठा सबळ पुरावा अजून दुसरा काय असू शकेल याचा आपण आता विचार करायला पाहिजे. त्यानंतर राम गणेश गडकरी यांच्या संदर्भातला एक लेख या पुस्तकामध्ये संग्रहामध्ये आहे. त्यांच्या दिवप्रेमाची जाती ही अतिशय गाजलेली सुंदर अनुपम अशी कविता ही त्यांनी गोव्यामध्ये लिहिली असं त्यांचं निरीक्षण आहे आणि त्याच्या संदर्भातलं बाकीचा जो तपशील आहे तो त्या लेखामध्ये आला. एकच प्याला हे आणि गडकरी राम गणेश गडकरी हे समीकरण आपण अगदी कित्येक वर्षापासून ऐकत आलेलो आहोत आणि एकच पाला म्हटलं की गडकरी म्हटलं की एकच पाला हे आपल्याला माहिती आहे. पण त्या नाटकाचं जो प्रारंभ आहे लेखन प्रारंभ तो सुद्धा गोव्यामध्येच झालेला आहे आणि गोव्यामधलेच काही दिग्गज कलावंत त्यांच्या डोळ्यासमोर होते त्यांच्यावरच ती जी व्यक्तिरेखा त्या नाटकामध्ये आहे ती आधारलेली आहे आणि हे नाटक पूर्णतः त्यांनी गोव्यातच लिहिलेलं असावं असं एक तर्क सचिनने या ठिकाणी मांडलेलं. ते लिहिलेलं असेल किंवा नसेल परंतु त्याची बीज आणि त्याचा प्रारंभ गोवामध्ये झालेला आहे एवढं मात्र त्यांनी निश्चितपणे या आपल्या लेखामध्ये केलेलं आहे. आणि त्याला दुसरा एक असा आधार आहे की अनेक लोकांनी गोव्यातल्या कलावंतांपासून प्रेरणा घेऊन स्फूर्ती घेऊन नाट्यनिर्मिती किंवा संगीत नाटकांची निर्मिती केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की इथं जे संगीत खेळ व्हायचे ते बघून अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत नाटकांची रचना केली आणि संगीत रंगभूमीचा जो प्रारंभ आहे तो खरं त्याचं मूळ जे आहे ते गोव्यात आहे हे सुद्धा संशोधनाने आता सिद्ध झालेलं आहे. तर गोवा ही आपण म्हणतो नुसती कलाकारांची आणि निर्मिती ठिकाणे म्हणण्यासाठी नसून ते आपलं मोठा वारसा आहे आपली परंपरा आहे आणि त्याचं योग्य भान आपल्याला असलं पाहिजे या दृष्टीने हा लेख जो आहे हा अतिशय अभ्यासू आणि आपल्याला प्रबोधन करणारा असा आहे. अशीच एक भालचंद्र नेमाडे आणि गोव्याचा एक संबंध आहे खूप जवळचा असा. तर त्यांची देखणी ही कविता नेमाडे यांची देखणी कविता असे एक लेख त्याच्या पुस्तकामध्ये आहे आणि देखणीमध्ये हा एक श्लेष त्यांनी साधलेला आहे. देखणी नावाचा त्यांचा कविता संग्रह पण आहे. तर देखणी कविताच्या आधी भालचंद्र नेमाडे हे कविता लिहायचे खूप आधी कविता ते लिहित होते. नंतर त्यांच्या कविता लेखनामध्ये जो खंड पडला पुन्हा त्यांना कविता स्फुरली नाही ती स्फुरली गोव्यातली त्यांच्या वास्तव्यामध्ये. त्याच्यामुळे गोव्याशी त्यांचा असलेला जो अनुबंध आहे आणि काव्य निर्मितीला किंवा काव्य प्रेरणाला त्याचे पुन्हा जे नवे धुमारे फुटले त्याचा गोव्याशी असलेला संबंध तो अनुबंध सांगणारा लेख त्यांनी याच्या संग्रहामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्यांच्या लेखनामध्ये कविता लेखनामध्ये जो दीर्घ खंड पडला त्यांची स्फूर्ती आणि त्यांची प्रेरणा जी चेतवणारी परिस्थिती किंवा वातावरण लाभलं गोव्याला ते गोव्याचं ऋण नेमाडेंनी सुद्धा व्यक्त केलेलं आहे. आणि पुन्हा त्याचाच उल्लेख करून सचिनने असा एक आशावाद व्यक्त केलेला आहे की जी हरवलेली कविता नेमाडेंना सापडली तर त्यांची कविता पुन्हा गोव्याच्या या वास्तव्यामुळे नवे वळण घेणारी कविता त्यांना स्फुरेल असा एक आशावाद सचिन यांनी आपल्या या लेखामध्ये व्यक्त केलेला आहे. दा कारे हे यांचा नंदादीप हा अतिशय सुपरिचित असा कविता संग्रह हे शीर्षक आणि हे नाव आपल्या सर्वांना परिचित असेल. एकमेव कविता संग्रह असलेले हे कवी परंतु संख्येमध्ये काही नसतं. त्याचा आशय आणि गुणवत्ता जी आहे ती अनेक कविता संग्रह असण्यापेक्षा सुद्धा मात करणारी वरचढ असणारी असते. ते किती कविता संग्रह लिहिल्या किंवा किती कविता लिहिल्या यावर कोणाही कवीचं थोरपण अवलंबून नसतं. त्याचं नंदादीप हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. तर त्याच्या प्रस्तावनेच्या संदर्भाने जो लेख सचिन यांनी लिहिलेला आहे तो अतिशय अभ्यासपूर्ण आणि आपल्याला मनन करायला लावणारा असा आहे. आणि त्यांनी या प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये एक जे भाष्य केलेलं आहे ते सुद्धा तितकंच देखणं आहे. या लेखातील दोन उल्लेख
जे आहे हे मला या ठिकाणी तुम्हाला मुद्दाम असे सांगावेसे वाटतात. तर त्या लेखामध्ये असं लिहिलेलं आहे, वामन मल्हार जोशी यांची पासी मडेकरांच्या वाङ्मयीन महात्मता या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना उत्कृष्ट मानली जाते. या प्रस्तावने इतकीच आम्हा गोमंतकीयांना दा कारे यांच्या नंदादीपसाठी त्यांनी लिहिलेली प्रस्तावना देखील तेवढीच महत्त्वाची वाटते. हे उद्धरण पुस्तकातलं आहे. ते एवढ्यासाठी सांगतो की या उद्धरणातून कारे यांच्या वाङ्मयीन महात्मतेचं अधोरेखन सचिन कांदोळकरांनी या लेखातून केलेलं आहे. असाच एक अजून एक उल्लेख या लेखाच्या शेवटी, तो सुद्धा मला मुद्दाम नोंद घ्यावा असा वाटतो. जुन्या काळातलं एक साहित्याचं वातावरण, साहित्य निर्मितीचं वातावरण आणि आजचा थोडासा त्याच्यामध्ये आलेला बाजारीपणा याची थोडीशी सल कुठेतरी सचिनला जाणवलेली आहे. आणि त्या दृष्टीनं त्यांनी एक टिप्पणी या लेखामध्ये केलेली आहे. ती सुद्धा मला मुद्दाम सांगायची वाटते की ती मनमगाही पद्धतीनं सचिन यांनी हे सगळं लेखन केलेलं आहे, याची थोडीशी तुम्ही नोंद घ्यावी, तुम्हाला थोडंसं लक्षात यावं म्हणून मी मुद्दाम तेवढा एक परिचय तुमच्यासमोर इथं वाचून तुम्हाला सांगतो. याच्यात असं म्हटलेलं आहे की आज लेखक व वाचक यांच्यामधील अंतर वाढत चालले आहे. साहित्याच्या सर्वांगीण अभिवृद्धीला ते मारक ठरल्याचा संभव आहे. अभिजात साहित्य वाचकापर्यंत पोचत नाही. माध्यमामध्ये वाढ झाली तरी पुण्या मुंबईपासून दूर गवळणारे प्रतिभेचे झरे तिथल्या तिथे जिरून जाण्याचा संभव आहे. अशा परिस्थितीत लेखक, वाचक व सहृदयी विवेचक यांच्यामध्ये सहकार्य वाढीला लागणे आवश्यक आहे, असा संदेश वामन मल्हारांच्या या प्रस्तावनेतून, म्हणजे नंदादीपसाठीची वामन जोशींनी लिहिलेली आहे प्रस्तावना, त्या प्रस्तावनेतून 80 वर्षानंतरही मिळत आहे. म्हणून म्हणतो नंदादीपची प्रस्तावना म्हणजे प्रस्तावनेचा नंदादीपच नव्हे तर दुसरे का, हे जे एक त्यांनी मार्मिक इथे टिप्पणी केलेली आहे ती मला खूपच अशी मननीय वाटली, म्हणून मला मुद्दाम या ठिकाणी ती उद्धृत केलेली आहे. यानंतर बाबा बोरकरांच्या 3 कवितांवर त्यांनी रसग्रहणात्मक असा एक लेख याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तो खूप मोठा लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी सगळ्यात त्यावेळेला गाजलेली कविता त्रिवाल मंगळवार या लेखाचं रसग्रहण या ठिकाणी केले. अजून 2 कविता आहेत आणि पर्जन्याची पिसे म्हणून अन्य बाबा बोरकरांच्या काही कविता आहेत त्याची थोडीशी रसग्रहणात्मक असं भाष्य या लेखामधून केलेलं आहे. हे लेख दोन्ही जे आहेत हे मुळापासून वाचावेत असं मला तुम्हाला मुद्दाम आवर्जून सांगावं असं वाटतं. आता या पुस्तकामध्ये मी मगाशी उल्लेख जो केला तो कवी, कविता, काव्य समीक्षक यांच्याविषयी लिहिलेलं आहे. तसंच कवींचं साहित्य जे विखुरलेलं होतं, जे कवीपाशी सुद्धा नव्हतं, ते पायपीट करून त्याचा शोध घेत, त्याचा माग काढत, त्याचं संकलन करून, त्याचं मुद्रण करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वसा घेतलेल्या 2 कार्यकर्त्यांविषयी, म्हणजे जीवनभर दुसरं काही कार्य केलं नाही, म्हणजे साहित्य निर्मिती केली आणि ती लोकांपर्यंत आली नाही तर ती साहित्य निर्मिती कोणाला करणार आहे, पण ती लोकांपर्यंत जपून पुढच्या पिढ्यापर्यंत पुढे जात राहील याची ज्यांनी व्यवस्था केली त्याच्यासाठी जीवनभर खस्ता खाल्ल्या अशा 2 साहित्यिक कार्यकर्ते म्हणतो मी त्यांना, 2 साहित्यिक कार्यकर्त्याविषयी 2 लेख याच्यामध्ये आहे. म्हणजे साहित्य कवी यांच्याशिवाय वेगळ्या तऱ्हेच्या 2 व्यक्तिमत्वाविषयी त्यांनी हे लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एकाचं नाव जे आहे ते भगवंत बाळकृष्ण पै रायकर याने सोयरोबांनी आपले जे साहित्य कुठं जतन करून ठेवलं नव्हतं आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे त्यांची परिस्थिती अशी होती म्हणे की कागद विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, म्हणून ते फणसाच्या पानावर कविता लिहायचे आणि ते फणसाची पानं ती वाळणार, ते असे ढीक पडलेले असायचे. ते कधीतरी एकदा त्यांच्या आईने कसला कचरा ठेवला इकडे असं म्हणून ते झाड टाकून दिले. म्हणजे जसं तुकारामाच्या गाथा इंद्रायणीत बुडावल्या त्या इंद्रायणीत तारल्या असं म्हणतात, तसं हे जे सगळं साहित्य सोयरोबानाथाचं जे लुप्त झालं असतं, कोणाकडे विखरून पडलेलं होतं, ते ह्या कार्यकर्त्यांची इंद्रायणी होऊन त्यांनी ते तारलं, असं एक महत्त्वाचं त्यांचं फार सुंदर विवेचन या ठिकाणी या लेखामध्ये आहे. आणि
हे एवढं सोपं नव्हतं, कारण सगळं प्रपंचाचा सगळा व्याप त्यांनी सोडून देऊन फक्त हेच जीवनव्रत म्हणून धारण केलं आणि सगळे पायपीट त्यांनी केली. त्यावेळेला वाहनं नव्हती. कुठं कुठं सूर्यमंदाचं कोणी उचलून घेतलेलं असेल. त्या काळामध्ये तुकारामाचे सुद्धा जी गाथा आहे, ज्यांचे अभंग आहेत, ते काही सगळे तुकारामाने लिहून ठेवले नव्हते. त्यांचे जे भक्तगण होते, त्यांचे जे सहकारी होते, ते ऐकायचे, ते पाठ करून ठेवायचे, कुठेतरी नोंदवून ठेवायचे. अशा तऱ्हेनंच त्या गाथा नंतर इंद्रायणी बुडाल्या आणि तरल्या. म्हणजे काय, शेवटी त्या लोकगंगेनं लोकवाणीनेच ते ताळल्या. त्या लोकांच्या मनामध्ये त्यांच्या कंठस्थ पद्धतीने ते ज्या होत्या त्या गाथा आपल्याला पण मिळाल्या. त्या पद्धतीनं यांनी ज्या त्यांच्या स्वैरपदांताच्या भक्तांनी म्हणा, सहायकांनी म्हणा, कुठं कुठं थोडं लिहून ठेवलं होतं, नोंदवून ठेवलं होतं, ते सगळं नष्ट होऊन गेलं असतं. ते संकलित करून त्याचं व्यवस्थित मुद्रण करून ह्या सगळं साहित्य जे आहे स्वैरपदांतांचं ते टिकवण्याचं आणि ते पुढच्या पिढीपर्यंत येईल याची व्यवस्था करण्याचं काम ह्या भगवंतरावांनी केलं. त्याच्यामुळे हे भगवंतरावाच्या रूपाने एक इंद्रायणी सूर्यपतानं लावली असं मी म्हणेन. तर त्याच्याविषयीचा अतिशय सुंदर लेख याच्यामध्ये आहे. आणि एक माधव चंद्रबा डुकले की डुकळे मला माहित नाही, डुकले असं त्याचा उल्लेख केलेला आहे पुस्तकामध्ये. त्याने त्या काळामध्ये सारसंग्रह असं म्हणून एक मासिक सुरू केलं होतं. ते हस्तलिखित केलं होतं, मुद्रण नव्हतं. त्यावेळेला त्यांनी अनेक संतांच्या जुन्या दुर्मिळ अशा ज्या रचना होत्या त्या मासिकातून प्रसिद्ध केल्या. त्याच्यानंतर शिळा प्रेस स्थापन केला आणि त्यातनं पुस्तकं छापून ही सगळी जी दुर्मिळ जी निर्मिती होती, संतांची काव्य निर्मिती होती, ही सांभाळून जतन करून आपल्यासाठी ठेवली. हे कार्यकर्त्यांचं मोठं जे ऋण आहे. सर्वसाधारणपणे कार्यकर्त्यांना विसरून जायची सवय आहे, परंतु सचिन या कार्यकर्त्यांची मुद्दाम नोंद घेऊन त्यांच्या स्मृती या लेखामधून अमर करून ठेवलेल्या आहेत. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागामध्ये, म्हणजे दुसरा भाग मी म्हणतो सोयीसाठी, तसा दुसरा भाग एक भाग असा काही केलेला नाही, परंतु काही कवींच्या विषयी त्यांच्या व्यक्तिमत्वाची चित्रे सचिन कांदोळकरांनी रेखाटलेली आहेत. ही नुसती शब्दांची चित्रे नाहीत, तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाचं सार, त्यांची जी आपण काय म्हणतो त्याला एक गरिमा आहे, त्यांचा रुबाब जो आहे, हा सगळा त्यांनी ह्या शब्दांकित केलेला आहे. त्याच्यामध्ये कवी गजानन रायकर, नरेंद्र बोडके, गोपाळ मयेकर, प्रल्हाद वडेर, एस नाडकांनी, रवींद्र घवी यांची अतिशय हृदय, म्हणजे ती वाचत असताना मला तरी अनेकदा हे सचिनची जी शब्दावरची हुकमत आहे आणि त्याचा प्रतिभेचा जो त्याचं जे बळ आहे, शक्ती आहे, ती इतकी प्रभावी आहे की वाचत असताना, आणि आम्ही ह्या अनेक लोकांना जवळून बघितलं, त्यांचा सहवास लाभलेला असल्याने सुद्धा असेल, पण वाचत असताना ही सगळी माणसं मला अशी आजूबाजूला मला अशी आपल्याला स्पर्शून गेली किंवा अशी आत्ता इकडून पलीकडे गेली असं मला खरोखरच वाचायला. मी तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही, इतकी अतिशय जिवंत अशी ही व्यक्तिमत्व चित्र त्यांनी रेखाटलेली आहे. आणि नारायण सुर्वेंचं मी तुम्हाला सांगितलं, नारायण सुर्वेंच्या ज्या कविता आहेत त्यांच्या कवितांच्या काही शब्दांच्या काही ओळींचा आधार घेऊन त्यांनी ज्या कविता लेख लिहिलेला आहे तो तर अतिशय अप्रतिम आहे. म्हणजे ज्याने सुर्वे वाचला असेल, विसरला असेल किंवा वाचला नसेल, त्याने सुर्वेने जे कष्टकरी कामगार लोकांचं जीवन त्याच्यामध्ये चितारलेलं, त्यांच्या व्यथा चितारलेल्या आहेत आणि त्यांच्या स्वाभिमानाचा बाणा जो त्यांनी दाखवलेला आहे, कामगार आहे मित्रावरती तलवार आहे, असा जो क्रांतीचा अंगार आणि अलगार त्यांनी त्यावेळेला व्यक्त केला होता, ते सगळं सारभूत असं एकत्र करून त्यांनी इतकं सुंदर ते कविता लेख लिहिलेला आहे, लाजवाब, म्हणजे त्याला तुम्ही शब्दानं वर्णन करू शकत नाही. मला अतिशय सगळ्यात उत्तम वाटलेला असा लेख असे ही कविता असं मी म्हणेन. आणि खुद्द सुर्वे असते तर ते सुद्धा अवाक झाले असते, अचंबित झाले असते, इतकं ताकदीनं ते त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे स्वतःचा शोध सुर्वेला या कवितेतून जास्त लागला असता असं मी म्हणेन. इतकी सुंदर त्यांनी हे शिल्प कवितेचं केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे जे त्यांचं शब्दांकन आहे ते म्हटलेलं आहे की प्रत्येक शब्दातून त्यांच्याबद्दल, ह्या सगळ्या व्यक्तीबद्दल, रवींद्र घवी असतील, नाडकर्णी असतील, त्यांचे शिक्षकच होते, पण एरवी सुद्धा ज्यांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतलेलं नाही त्यांना सुद्धा हे सगळे लोक गुरुतुल्यच होते. आणि गुरुतुल्य म्हणल्यापेक्षा ते जास्त
सगळ्यावर स्नेहाची पखरण करणारीच लोक होती. अशी व्यक्तिमत्व आता दुर्मिळ आहेत. आणि ती दुर्मिळ व्यक्तिमत्व त्यांनी खरोखर शब्दातून इतकी हुबेहूब उभी केलेली आहे की तुम्ही त्यांच्याबरोबर आत्ता वावरता आहात असं तुम्हाला ते लेख वाचताना भासल्याशिवाय वाटणार नाही. तर सोमनाथ कोमरपंत हे यांच्याशी तर आपल्या सगळ्यांचाच अनुबंध जुळलेला आहे. हे आमचे आधुनिक संतच आहेत. कुणाला कधी शब्दाने नाही आणि आपल्या कुठल्याही चेहऱ्यावरच्या एका रेषेनं इकडे तिकडे करून सुद्धा ते दुखावणार नाही एवढे ते अतिशय सौम्य प्रवृत्तीचे असे आमचे सर आहेत. तर त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलं. त्याच्यातलं मला काय जाणवलं की कवितेंशी कोमरपंत सरांचं जोडलेलं नातं आणि त्यानिमित्तानं केशवसूत आणि कुसुमाग्रज हे मराठी काव्यामध्ये ज्यांनी युग घडवलं आणि आज सुद्धा त्यांची जी एक त्यांचा जो एक काळ आहे किंवा त्यांच्या प्रतिभेचा त्यांच्या काव्याविष्काराचा जी काही छाप आहे ती ओलांडणारी अशी कविता निर्माण झाली नाही. तुम्ही कविता कुठे पुढे गेली ती नव कविता झाली, अजून नव कविता आणि त्याच्या पुढे जरी गेली तरी यांच्या कवितेचं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कवितेचा जो प्रभाव आहे तो तसाच अक्षुण्य असा पुढे पुढे सरकत राहतो. तर त्यांच्या कवितेचे आणि त्या कुसुमाग्रज किंवा केशवसूतांचे असलेले कोमरपंत सरांचे जे अनुबंध आहेत ते अतिशय छान भाषेमध्ये सचिन यांनी या लेखामध्ये उलगडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक जो कवी याची फारशी कोण आठवण करत नाही परंतु अतिशय ताकदीचा असा कवी मराठी विश्वात गोव्यातच नाही की मराठीच्या कवितेच्या विश्वात साहित्याच्या विश्वात ज्याने स्वतःचं मोठी मुद्रा प्रस्थापित केली. म्हणजे बडे महाराष्ट्रातल्या मराठीतील समीक्षक असतील, काव्याचे समालोचक असतील, त्यांना सगळ्यांना वरदान होईल असे ज्याने आपली निर्मिती केली समीक्षेची आणि कवितेची सुद्धा तर ते नरेंद्र बोडके यांच्याविषयी म्हणजे आता कोण नरेंद्र बोडकेला कोणाला आठवतच नाही तो. आणि आठवत असेल काही लोकांना तो वेगळ्या कारणासाठी वाईट कारणासाठी आठवतो की त्याच्याहून दुर्दैव आहे. परंतु हा इतका प्रतिभासंपन्न कवी त्यावेळेलाही दुर्लक्षित उपेक्षित राहिला आणि त्याच्यानंतर त्याचं उपेक्षा काही संपलेली नाही. तर ते बोडकेंच्या विषयी त्यांच्या कवितेच्या मूल्यमापन करणारा आणि त्याचं काव्यरसिकांचं प्रबोधन पण करणारं त्यांचं जे लेखन आहे नरेंद्र बोडकेंचं त्याची बरोबर नस पकडणारा लेख याच्यामध्ये आहे. आणि गोपाळराव मयेकर यांच्याविषयी तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यांचं आणि ज्ञानेश्वरीचं प्रवचन आणि त्यांचे गीतेचा अभ्यास याविषयी आपण परिचित आहात. आपण त्याच्याबद्दल त्यांना नेहमीच आदराने प्रशंसेने त्यांच्याकडे बघतो. परंतु त्यांच्यामध्ये एक कवी पण होता थोडासा प्रेमकवी निसर्ग कवी अशा स्वरूपाचा सौम्य कवी होता. तर त्यांचा एकच कविता संग्रह स्वप्नमेघ हा प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानंतरच्या त्यांच्या कविता असतील की नाही मला माहीत नाही. परंतु एक कविता संग्रह असून सुद्धा कवी म्हणून मानाने या सगळ्या साहित्यिकांच्या मांदियाळ्यामध्ये आपलं स्थान जर कोणी असं अबाधित ठेवणार असेल तर एखाद दुसराच कवी असतो. जसं दाहकारे त्या काळातले होते तसे मयेकरांचं सुद्धा एक स्थान या सगळ्या कवी मंडळीमध्ये आहे. तर त्यांच्याविषयी अतिशय समर्पक त्यांचं जे वर्णन केलेलं आहे ते त्यांनी एक असं म्हटलेलं आहे ते मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की गोपाळराव मयेकरांच्या विषयी त्यांनी असं लिहिलं की असं नक्षत्रगामी रंगी फुलांच्या जोडले नाते युगांचे वेदनेशी या धरेच्या या कवितेच्या ओळी उद्धृत करून सचिन लिहितो की असं आयुष्य जगलेला हा कवी म्हणजे नक्षत्र फुलांच्या गोव्यात फुलून गेलेला चाफाच आहे. असे अतिशय समर्पक शब्दामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व गोपाळराव मयेकरांचं त्यांनी टिपलेलं आहे. आणि त्यांच्या विविधांगी प्रतिभेला स्वप्नमेघ यामधून त्यांनी नमन केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे सचिनने. शिक्षण क्षेत्रात आणि मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आता पुन्हा त्यांची आठवण येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या काळामध्ये मराठीच्या विरोधात सगळं वातावरण टाकलं होतं. त्यावेळेला मराठीला स्वर देण्याचं आणि मराठीच्या लोकांना थोडीशी आक्रमकता त्यांच्याकडे मोठं म्हणजे मराठीशी प्रबोधन करण्याचं खूप मोठं कार्य मयेकरांनी केलेलं आहे. त्यांची अतिशय तीव्रतेने आठवण व्हावी अशी आताची परिस्थिती आहे. तर त्यांच्याविषयी सचिनने असं म्हटलेलं आहे की शिक्षण क्षेत्रात आणि अन्यत्र मराठीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध
मयेकर लढले याची कृतज्ञ नोंद करताना गोमंतकीयांची भाषिक व सांस्कृतिक ज्ञानक्षमता घडवण्याचं फार मोठं कार्य मयेकर सरांनी केल्याची नोंद तुम्ही घेतली. त्याच्याबद्दल खरोखरच मला फार बरं वाटलं. पण ह्या गोष्टी ज्या आहेत, एकदम माणूस तुम्हाला सक्रिय कार्यक्षेत्रातून बाजूला पडला ना, कोणी त्यांना आठवत नाही आणि त्यांना विचारत पण नाही. आणि हे ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे की किंवा ज्यांना त्यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत, संस्कार लाभलेले आहेत, त्याने लोकांना या थोर लोकांशी विषयी, मयेकरांसारख्या थोर लोकांविषयी सारखं स्मरण करत देत राहणं पण जरुरीचं आहे. हे काम पण सचिननी या लेखातून केलेलं आहे असं मला इथं सांगावंसं वाटतं. वडेर, घवी आणि नाडकर्णी यांची व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो, हे लेख वाचत असताना तुमच्या डोळ्यासमोर तरुण जाणार. जे लोक त्यांच्याबरोबर वावरले की ज्यांना घवी सरांचा, वडे सरांचा किंवा नाडकर्णी सरांचा सहवास लाभलेला आहे, त्यांना ह्या शब्दचित्रातली समर्पकता पटकन लक्षात येईल. म्हणजे हे वाचत असताना प्रल्हाद वडिलांचं कसं होतं, त्यांचं स्वतंत्र पंथ होतं, ते कोणाच्या पंथामध्ये सामील नव्हते. आणि त्यांची काही जी विधानं होती ती प्रचंड स्फोटक होती. ते वाद करायचे, आधी वाद घालायचा, नंतर मग वडील. आणि त्याचं ते किती वादळ वारं आजूबाजूला चालू, वाद चालू, किती गोंधळ झालो, ते शांतपणे असं ते पादळे त्यांचे केस चालवले. आम्ही त्यांना म्हातारपणी बघितलेलं आहे. तर ते असे, मी काय बोललो ते बरोबरच आहे, ठाम हलूच शकत नाही अशा पद्धतीने त्यांची ती मुद्रा असायची. आणि तिथे ठाम उभे राहायचे आणि कोणी आलं, कोणी त्यांच्याजवळ येतच नव्हतं. त्याच्यानंतर ते वाद तिकडे बाजूला चालू राहायचे आणि हे मस्त मजा घेत राहायचे. तर ती मूर्ती, हे लेख वाचताना अक्षरशः म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आहे. तसं गवी सरांचं पण होतं. गवी सर काही फार बोलत नव्हते कधी कधी, मग मध्येच एक असं चमकदार, म्हणजे तुमच्या की एका सपनात सुरी फिरवावी असं काहीतरी विधान करायचे, स्टेटमेंट करायचे आणि ते फोडून काढायचे पण लोकांची पंचायत व्हायची. आणि मग ते गवी असं निष्किल त्यांची एक मुद्रा असायची, ते असं तसं बघायचे आणि कोणी म्हटलं नाही असंच आहे असं ते बोलायचं. ती त्यांची चर्या माझ्या नजरेसमोर आली ही वाचत असताना. आणि एस एस नाडकर्णी असे फार लोकांमध्ये मिसळताना मी तरी बघितले नाही. त्यांचं अकॅडमीमध्ये शैक्षणिक कार्य काय असेल, त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं त्यांच्याकडे. आमचा सहवास हा बाहेरून आलेला आहे. परंतु नाडकर्णी म्हटल्यानंतर आम्हाला एक त्यांची मूर्ती कायम अशी नजरेसमोर येते. तर ते असे ताट, एखादा स्तंभ असतो ना प्रचंड सुंदर असं सजवलेला, तो स्तंभ जर सरकत जाईल तशा तऱ्हेनं ते चालायचे आणि आजूबाजूला काही असेल ते त्यांची गती आणि त्यांची ते एक थोडीशी स्थितप्रज्ञासारखीची त्यांची ती मुद्रा, असं ते सरळ चालत जायचे. आणि त्यांच्या खांद्याला ती पिशवी असायची, त्याच्यामध्ये काही आवश्यक गोष्टी असायच्या. आता ते कवी, आधी एक फॅशन होती, कवी झाले की झोळ जायची, तसल्या प्रकारचं नव्हता. ते थोडी वेगळी आणि ते सरळ असं चालायचं ताट. तर ते अक्षरशः तुम्हाला सांगतो, हे लेख वाचला ना, ते सगळी तशा व्यतिरेक माझ्या मनचक्षुसमोरून होऊन गेला. म्हणजे इतकं हे सजीव त्यांचं लेखन आहे. तर ते मला खरोखरच हे सगळं वाचल्यानंतर एकदम या जुन्या दिवसांची आठवण झाली. मी सगळं तसं बघितलं, ही सगळी व्यक्तिमत्व अशी शब्दामध्ये साकारणं कठीण आहे, परंतु सचिनची ही क्षमता आहे आणि त्यांची ती प्रतिभा आहे. आणि ज्याने कोणी नुसतंच या गवींची विषयी म्हणा, नाटकांविषयी वगैरे या तोडांविषयी ऐकलं असेल, त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव या लेखातून येईल, एवढी ही ताकदवान लेख आहे. आणि या सगळ्या दिग्गजांनी, म्हणतो मी, प्रतिभावंतांनी, गवी असेल किंवा नाडकर्णी सर असेल किंवा वडे सर असतील, ह्यांनी साहित्यिकांची एक मोठी पिढी घडवण्यामध्ये मोठे योगदान दिलेले, मोठे संस्कार आहेत त्यांचे. त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर सगळी पोकळी आहे. आता ती पोकळी ही जाणीव झाली तर त्यांचं मोठेपण कळेल, अशी परिस्थिती आहे. मग त्या पोकळीची जाणीव करून देण्याचं आणि त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ह्या सगळ्यांचं थोरपण बिंबवणारं किंवा सांगणारं असं हे लेखन आहे. आणि ते खूप मला आतून हलवून गेलेलं आहे. तुम्ही जेव्हा ते वाचाल, मला माहीत नाही कोणाचा किती सहवास त्यांच्याशी घडलेला असेल किंवा नसेल, परंतु मी नक्की सांगतो की हे वाचत असताना तुम्हाला ही सगळी व्यक्तिमत्व तुमच्या जवळ अगदी अशी वावरतात येत असं दिसेल.
आणि ह्या लेखनातून त्यांनी प्रत्यक्षात जे संस्कार दिले, या वाङ्मयीन चळवळीला जो आधार दिला, दिशा दिली, मार्गदर्शन दिलं, त्याचा थोडा तरी स्पर्श तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही इतकं मात्र मी सांगेन. आणि सुर्वेंच्या विषयी त्यांनी कविता लेख लिहिले तर तुम्हाला सांगितलेलं आहे, इतका अप्रतिम म्हणजे त्यांच्या शब्दांचा, त्यांच्या काव्यपंक्तीचा वापर करून लिहिलेला मी खरोखरच मी वाचलेला आहे. आणि ज्यावेळेला हा आधी प्रसिद्ध झाला असेल तेव्हा तो माझ्या वाचनात का आला नाही त्याची पण मला थोडीशी रोखरोख त्यावेळेला राहिलेली आहे. तसं ती भरपाई आता झालेली आहे. तर अतिशय सुंदर अशा तऱ्हेचं ते पुष्पाग्रजांची पण असे त्यांनी कविता लेखातून दखल घेतलेलं आहे. पुष्पाग्रजांचं जे अवलेय पण होतं याचं नेमकं त्यांनी त्याला स्पर्श केलेलं आहे. हे दोन्ही अप्रतिम कविता लेख, अप्रतिम आहे. म्हणजे त्याच्यावर सुद्धा लिहायचं सर्व मोठा लेखच करावा लागेल, फक्त ते आशय समृद्ध आणि सगळं आवाका कवीत घेणारं असं लेखन आहे. एक अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण असं हा संग्रह झालेला आहे. त्याच्याबद्दल मी निश्चितच सचिन यांचं अभिनंदन करेन आणि इतकी सुंदर भेट आम्हाला दिली याच्याबद्दल मी फार फार आनंद व्यक्त करतो. संपादक तथा साहित्यिक आहेत. गेली 17 वर्षे ते दैनिक नवप्रभातचं संपादक पद भूषवत आहेत व 3 दशकांहून अधिक काळ पत्रकारितेमध्ये आहेत. गोमंतक व गोवादूतमध्येही त्यांनी वरिष्ठ पदांवर काम केलेले आहे. साहित्य व पत्रकारितेतील प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना लाभलेले आहेत. गोपाळकृष्ण भोबे चरित्र आणि साहित्य ग्रंथासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा 2021चा सरपोजी राजे भोसले हा प्रतिष्ठेचा पुरस्कार लाभलेला आहे. सर्जनशील लेखनासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा राह कुंभोजकर पुरस्कार लाभलेला आहे. कवी शंकर रामाणी यांच्यावरील एकट्याचे गाणे ग्रंथाच्या संपादनासाठी बाद सातोसकर पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. चरित्र लेखनासाठी अका प्रियोळकर पुरस्कार, पत्रकारितेतील नारायण आठवले पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, शिवसंवाद केंद्र मुंबईचा देवर्षी नारद पुरस्कार, मुंबईच्या गोविंद मंगेश लाड पुरस्कार, कविवर्य रामाणी यांचे पत्रसंचित बाकी संचित हे कविवर्य बाबू बोरकर यांना आलेल्या पत्रांचे संपादन त्यांनी केलेले आहे. आणि सांगायचं एक आवर्जून म्हणजे गोमंतकाचा आत्मस्वर मराठीच आहे हे सांगणारे अत्यंत मौलिक स्वरूपाचे एक पुस्तक त्यांचं लवकरच प्रकाशित होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं त्याच्या क्षेत्रामध्ये आपला आपली प्रतिष्ठा राखून आहे आणि अनेक वर्षांच्या अज्ञातवासानंतर त्यांचं या 2 पुस्तकांद्वारे दमदार असं पदार्पण साहित्याच्या मैदानावरती झालेलं आहे. त्याबद्दल मी आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. मी गोमंतकमध्ये मला वाटतं शब्दस्वळा पुरवणी बघत होतो त्यावेळी तुमचं लेखमाला मी एक प्रकाशित केलं आणि त्याच्यावर पुस्तकाला गोड बंगाल. त्यामुळे मध्यंतरीच्या लेखन संन्यासानंतर परत एकदा त्यांच्या कवितेच्या प्रेमानं त्यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये खेचून आणलेलं आहे असं मी म्हणेन. की दोन्ही पुस्तकं जी आहेत ती कवितेसंदर्भातली पुस्तकं आहेत. ह्या कवितेचा उत्सवच आहे एक प्रकारे. म्हणजे हे कवितेच्या कोवळ्या उन्हात असेल किंवा गुणसंगम मांडवी जुवारीचा असेल, या दोन्ही पुस्तकांचं त्याची केंद्रवर्ती संकल्पना जर कुठली असेल तर ती कविता आणि केवळ कविता हीच आहे. त्यामुळे कवितेच्या कोवळ्या उन्हात जसं भांबरे मॅडमनी सांगितलं, एक अत्यंत सुंदर अशी स्मरणयात्रा आहे. आपल्या सगळ्यांना बालपणामध्ये घेऊन जाणारी, आपल्या बालपणातल्या पाठ्यपुस्तकामधल्या सुंदर सुंदर गेय अशा नादमय अशा कविता त्यांच्यावरचं हे लेखन आहे. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकामधलं सगळ्यात मला वाटतं हे सगळ्यांच्या हृदयाला स्पर्शून जाईल, कारण हा अनुभव प्रत्येकानं आपण घेतलेला आहे. कवितेचं कोवळं ऊन त्या सुंदर अशा जगावरती, आपल्या बालपणातल्या जगावरती पडलेलं आहे. त्याची आठवण हे पुस्तक आपल्याला करून देईल. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर असं तांब्यांनी म्हटलं होतं. तशा प्रकारचं याच्या मुखपृष्ठापासून या संपूर्ण लेखामध्ये एक एक लेख हा एक एक अनुभूती आहे असं आपल्याला जाणवेल. अशा प्रकारचे एक सुंदर लेख आहे. मी जास्त तपशिलामध्ये बोलणार नाही, परंतु काही गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे
कवितेवरच्या अत्यंत उत्कट अशा प्रेमानं तर हे लिखाण झालेलं आहेच. जसं म्हणतात कवितेमध्ये की सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबन घ्यावे, अशा प्रकारच्या रसिक वृत्तीनं त्यांनी हे लेखन केलेलं आहे. हे नुसतं कोरडं लेखन नाही, अत्यंत रसिक वृत्तीनं त्या सगळ्या कवितेचा आस्वाद, त्या कवितांची स्मरणयात्रा सचिन या पुस्तकामधून घडवतात. आणि आपण जसं अनेक वर्षानंतर आपण बालपणातल्या खेळांची एखादी पेटी आपण उघडून बसावं आणि त्याच्यातनं चित्र विचित्र अशा वस्तू बाहेर याव्यात आणि त्याचा आपल्याला आनंद मिळावा, त्या सगळ्या ते क्षण आपण पुन्हा अनुभवावेत, असा प्रकारचा आनंद हे पुस्तक निश्चितपणे आपल्याला देईल असं मला वाटतं. म्हणजे आपल्या अगदी कोवळ्या वयामध्ये आपल्याला आपल्या जीवनाला स्पर्श ज्या कवितांनी केला, ज्या कवितांनी आपल्याला संस्कार दिला, त्या कवितांची ओंजळ त्या पुस्तकातून आपल्याला दिसेल. तर त्या काळातल्या पाठ्यपुस्तकातल्या कविता हे नुसत्या कविता नव्हत्या. सचिन त्याच्यामध्ये म्हणतात की त्यांनी वाङ्मयीन संस्कार तर आपल्यावरती केलेच, परंतु भोवतालच्या जीवनाकडे बघायला शिकवलं. आणि हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी त्या लेखनामध्ये अधोरेखित केलेला आहे. त्या नुसत्या कविता नाहीत की आपल्या भोवतालच्या जगाकडे अत्यंत स्वच्छ, सुंदर, निरागस अशा नजरेनं बघायला या सगळ्या कवितांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि खरंच आहे, म्हणजे आपल्या काळचं जीवन भोवतालचं जे होतं ते आजच्यासारखंच भयान असेल, आजच्यासारख्या त्याच्यामध्ये वाईट गोष्टी असतील, परंतु आपल्या बालमनाला कुठेही त्या वाईट गोष्टींचा स्पर्श या कवितांनी आपल्याला होऊ दिला नाही. अशा प्रकारचं एक सुंदर, निरागस असं एक आजूबाजूचं जीवन, त्याचं दर्शन त्या काळातल्या सगळ्या कवितांनी आपल्याला घडवलं. सचिन कांदोळकरांनी या लेखनामध्ये आपली कवितेबद्दलची दृष्टी मांडलेली आहे. ते असं म्हणतात की भारतातल्या कुठल्याही प्रांतातील कविता ह्या संस्कृतीच्या मूल स्रोताला स्पर्श करणाऱ्या असतात. अगदी खरं आहे. कुठल्याही भाषेतली कविता असेल, त्या संस्कृतीचा जो मूल गाभा जो आहे त्याला हे कविता स्पर्श करत असतात. ते असं म्हणतात की आम्ही ज्या काळामध्ये जगत होतो तर तो काळ निराशाजनक कधीच नव्हता, कधीच आपल्या मनाला निराशेचा स्पर्श झाला नाही. आणि भविष्यकाळी आपला आशादायक असेल असा एक आशावाद या सगळ्या कवितांनी, पाठ्यपुस्तकामधल्या कवितांनी आपल्या मनामध्ये निर्माण केला. आणि जीवनाविषयी, जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी या सगळ्या कवितांनी दिली आहे. अनेक कविता हे सृष्टीवर्णनाच्या कविता त्या काळामधल्या होत्या. बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेली पशुपाखरे, यासी गोष्टी करू. अनेक गोष्टी आपल्याला, अनेक कविता आपल्याला आठवत असतील. फुलपाखरू छान किती दिसते, या कवितेने आपल्याला सहृदयता शिकवली असं सचिन या एका लेखामध्ये म्हणतात. अशा ह्या कवितांनी जो संस्कार, जो मूल्य संस्कार सगळ्या आपल्यावरती घडवला, तर त्याचं चित्रण या सगळ्या सुंदर लेखामधून त्यांनी केलेलं आहे. अनेक कविता, त्यांनी अनेक दाखले मी इथे देणार नाही, मांभरे मॅडमनी सविस्तर त्याच्यावरती त्या बोललेल्या आहेत. परंतु ती नादमयता जी आहे, ती गेयता जी आहे, ते शब्दांचा एक नाद जो असायचा, तर त्याचा पण आपल्या मनावरती एक संस्कार त्या कवितांनी केलेला आपल्याला दिसेल. दिवस चुगीचे सुरू जाहले, ओला चारा बैल मातले, शेतकरी मन प्रफुल्ल झाले, छनछन खळचन ढुमढुम पटढुम लेझिम चाले जोरात. तो नाद जो होता ना, तर नादाचा एक संस्कार जो असतो. गेय कविता आजकाल हरवलेलीच आहे. खरं म्हणजे मुक्त छंदामध्ये सुद्धा एक लय असते, ती लय आज दिसत नाही. नुसतं ट ला ट, री ला री म्हणजे कविता नाही हे सांगण्याची आज वेळ आलेली आहे. परंतु हा सगळा संस्कार, या शब्दांचा, शब्दाची ताकद या सगळ्या कवितांनी आपल्याला उलगडून दाखवली. आणि त्याच्यातलं आपलं एक संस्कारमय असं जगणं त्यांनी घडवलं. त्यामुळे आज आपण जेव्हा प्रत्यक्ष जीवनामध्ये वयाच्या 50 मध्ये असेल, 60 मध्ये असेल, आपण वावरत असतो, तर हे सगळं प्रखर ऊन माथ्यावरचं झेलण्याची ताकद जर आपल्याला कुठे मिळाली असेल, तर ते सगळ्या बालपणातल्या कवितांनी हा संस्कार जो आपल्याला दिला, आपल्यावरती जो मूल्य संस्कार घडवला, तर त्याच्यातनं ती ताकद मिळालेली आहे असं मला ठामपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे हे पुस्तक वाचताना सुद्धा आपल्या त्या 50-60 वर्षांपूर्वीच्या निरागस कोवळ्या वयामध्ये, त्या निरागस पिवळ्या तांबूस उन्हामध्ये ते हिरवळीवरती एक फेरफटका मारावा, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला हे पुस्तक निश्चितपणे देतं. दुसरं जे पुस्तक आहे गुणसंगम मांडवी जुवारीचा, सचिन कांदोळकर मोठे भाग्यशाली व्यक्ती आहे. रोज जुवारीनगरला जाताना त्यांना मांडवी आणि जुवारी या दोन्ही नद्यांची त्यांचं दर्शन त्यांना रोज घडायचं. एक वेगळा आयुष्यातला अनुभव होता, त्याच्यात नमूद केलेला आहे.
आणि ह्या गोव्याच्या काव्य परंपरेमधले जी 1526 मध्ये कृष्णदास श्यामांनी श्रीकृष्ण चरित्र कथा लिहिली, जो पहिला ज्ञात ग्रंथ मराठीमधला, तिथपासूनची मराठीची परंपरा आहे. त्यातले मैलाचे दगड ज्याला म्हणता येतील अशा टप्प्यांचं दर्शन या लेखामधून, या दुसऱ्या पुस्तकामधून त्यांनी घडवलेलं आहे. त्याच्यामध्ये कृष्णदास श्यामा आहेत, सोयरोबनाथ आहेत, विठ्ठल केरीकर, मगाशी यांचा उल्लेख झाला, त्यांना दुपाटी विठ्ठल म्हणायचे, त्यांना 2 पाटांचा मान होता आणि त्यांची अनेक कविता त्या काळामधली विठ्ठल नृसिंह केरीकरांची केवळ ही भूपाळी, अमर भूपाळीच नाही, अनेक त्यांचे पद जशी सोयरोबांची आहेत तशी त्यांची पण आहेत. गजानन रायकर, पुष्पाग्रज, नरेंद्र बोडके इथपर्यंत हा सगळा कवितेची जी धारा आहे गोव्याच्या, तर त्याचं दर्शन, त्याचं गुणसंकीर्तन या दुसऱ्या पुस्तकामधून त्यांनी केलेलं आहे. आणि अत्यंत मार्मिक निरीक्षणं हे ठिकठिकाणी, जसं सुरेश नाईक मगाशी म्हणाले की सचिन यांची एक टिप्पणी जी असते तर ती याच्यात दिसते. सोयरोबांच्या जीवनामधला एक महत्वाचा प्रसंग आहे. बक्षी बहादर जीवबादादा केरकर सोयरोबांना महाजी शिंद्यांकडे घेऊन गेले होते. जीवबादादांवरती त्यांचं जे नरहर व्यंकाजी राजाध्यक्षांनी लिहिलेले चरित्र आहे 1907 मध्ये प्रसिद्ध झालेलं, तर ते मी 2 खंडामध्ये संपादित करून एक खंड त्याचा प्रकाशित झालेला आहे, दुसरा येणार आहे. त्याच्यामध्ये हा प्रसंग आहे. महाजी शिंदे कविता करायचे आणि सोयरोबानाथांना घेऊन जीवबादादा महाजींच्या दरबारामध्ये उज्जैनला गेले आणि महाजींनी त्यांना आपल्या कविता दाखवल्या. सोयरोबांनी कविता बघितल्या, अशा फेकून दिल्या. त्यांनी सांगितलं की ज्या कवितेमध्ये भगवंताचा प्रसाद नाही, भगवंताचं गुणवर्णन नाही, त्याला आपण कविता मानत नाही. म्हणजे शासकाला बाणेदारपणे उत्तर देण्याचं धारिष्ट्य त्या काळातल्या सोयरोबामध्ये होतं. तो आपल्या गोमंतकाच्या साहित्यिकांना मिळालेला वारसा आहे. आणि ते असं म्हणतात की कमिटीपेक्षा कमिटमेंट महत्वाची, असा त्यांनी उल्लेख त्याच्यामध्ये केला. अशा प्रकारचे कवी त्या काळामध्ये होते. आणि आजचे साहित्यिक स्पष्टपणे बोलत नाहीत ही त्यांची तक्रार आहे, ती खरी आहे. आज आपण पुरस्कार, अनुदान, मंत्र्या-संत्र्यांच्या मागे धावत असतो, परंतु ताठपणे सरकार जर चुकत असेल तर बोलण्याची गरज आहे. ती किती कवी बोलतात, किती साहित्यिक बोलतात, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सोयरोबा कागदांना मोताद होते, फणसाच्या पानावरती त्या काळात त्यांनी कविता लिहिली. आज कागद भरपूर आहेत, पण सोयरोबांसारखे स्वाभिमानी कवी कुठे आहेत, हा त्यांचा सवाल आहे. हा प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे, विषय आहे असं मला वाटतं. दामोदर अच्युत कारेंच्या नंदादीपला जी वामन मल्हार जोशींची प्रस्तावना, त्याच्यावरती त्यांचा जो लेख आहे त्यात ते असं लिहितात की लेखक, वाचक आणि सहृदय विवेचक यांचं सहकार्य वाढीला लागणं आवश्यक आहे, नाहीतर पुण्या मुंबई पलीकडचे प्रतिभेचे झरे तिथल्या तिथेच जिरून जाण्याचा धोका आहे. म्हणजे अशा ह्या सगळ्या लेखामध्ये ही जी टिप्पणी आहे ना सचिनची, ती तितकीच महत्वाची आहे की त्याच्यातनं त्या सगळ्या लेखनाचं तो मुख्य गोष्ट कोणती, तर त्याच्याकडे तुमचं ते लक्ष या लेखनामधून भेटतात. त्यांची रसिकता, त्याचा तर प्रश्नच नाही. बोरकरांच्या कवितेवरच्या लेखाचा मगाशी उल्लेख झाला. बोरकरांच्या कवितेची एक नेमकी ओळ ते त्याच्यात देतात की रस्त्यात धुळीचे भवरे नभ क्षणात झाले गैरे. म्हणजे पाऊस पडायच्या आधी असे धुळीचे भोवरे उठतात आणि नभ गैर झालेलं असतं, तर त्याचं चित्रण जे त्या ओळीमध्ये झालेलं आहे. आणि नेमकं ते मार्मिकपणे एखादी ओळ टिपणं आणि त्याच्यावरती लिहिणं, ही कला सचिन यांना साध्य झालेली आहे. त्यांची शीर्षकं सुद्धा तशीच आहेत. गजानन रायकरांवरच्या लेखामध्ये ते लिहितात की रायकरांची कविता म्हणजे नक्षत्रांची सुंदर स्वप्नेच, असं अत्यंत शैलीदार लेखन सचिन कांदोळकर करत आलेले आहेत. आणि यात मगाशी जो उल्लेख झाला, विठ्ठल केरीकर असोत, माधव चंद्रोबा दुपळे असोत, तर ते हे उपेक्षित व्यक्तिमत्व तर आहेतच, पण मला असं वाटतं की हे लेख म्हणजे संशोधनाची एका दिशा दाखवणारे लेखन आहे. याच्यावरती प्रत्येक व्यक्तीवरती स्वतंत्र ग्रंथ साकारला जाऊ शकतो, स्वतंत्र त्याच्यावरती संशोधन होऊ शकतं. ही बीज या पुस्तकामधून त्यांनी दाखवली. संशोधनाच्या नव्या दिशा हे सचिन कांदोळकर यांचं दुसरं पुस्तक आपल्याला दाखवतं असं मी म्हणेन. त्यामुळे त्याचबरोबर ज्या सप्तर्षींचा त्यांनी उल्लेख केला, आमचं सद्भाग्य आहे की अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला होत्या. जसं सुरेश नाईक म्हणाले, मला खरोखर तो वाचताना तीच भाव माझ्या मनामध्ये आले की अरे एवढी मोठी माणसं आपल्या अवतीभोवती होती. आमच्या ऑफिसच्या समोरून रोज नाडकर्णी सर जाताना दिसायचे आणि गप्पा मारायचे. घवी सर असायचे, वडेल सरांकडे मी शिकलो आणि गोपाळराव मयेकर असतील.
केवढी उंचीची माणसं आपल्या अवतीभोवती होती. एक 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 तारा निखळावा आकाशामधला, अशा प्रकारे एक एक माणसं आपल्यातून निघून जात आहेत, पोकळी निर्माण होते. परंतु त्यांनी आपल्याला जे घडवलं, जे संस्कार आपल्यावरती दिले, जे साहित्यिक वाङ्मयीन वातावरण, मराठी भाषेचा वारसा जो गोव्यामध्ये शतकानुशतके चालत आलेला आहे, तो आपल्यापर्यंत सोपवला. ती माणसं आपल्यामधून एक एक करून निघून जात असताना त्यांची दखल घेऊन आणि आपल्याला जाणीव करून देणं की आपण किती भाग्यवान आहोत की या सगळ्या माणसांचा सहवास आपल्याला लाभला. मगाशी माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला. मराठीवरती जे आक्रमण सरकारच्या नादानपणामुळे असं मी म्हणेन जे आलेलं आहे, तर त्याचा प्रतिकार करण्याची आवश्यकता आहे. आपण केवळ साहित्य लिहून चालणार नाही, तर असे विषय भाषेच्या मुळावरती जेव्हा आघात होतो तेव्हा आपण पेटून उठण्याची गरज असते. त्यामुळे जे मागे जे एक प्रकरण झालं, मराठी कुठली, मराठी खैची, असा एक जो इथे प्रश्न विचारला गेला, किंवा मराठी महाराष्ट्रातली, मराठी इथे कशाला पाहिजे, असा जो विषय प्रस्थापित या ठिकाणी काही प्रस्थापित मान्यवरांनी उपस्थित केला, तर त्या प्रेरणेने मी पुस्तक लिहिलं. त्याचं प्रकाशन लवकरच होईल की गोमंतकाचा आत्मस्वर मराठी. त्याच्यामध्ये मी सगळे पुरावे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिलालेख आहेत, ताम्रपट आहेत, देवस्थानची दप्तरं आहेत, ग्रामसंस्थांची दप्तरं आहेत. हे सगळं कृष्णराज श्यामासारखं वाङ्मयीन पुरावे आहेत. हे सगळे पुरावे आणि नवीन पिढीसाठी मी ते पुस्तक लिहिलं, कारण हे नव्या पिढीपर्यंत हे सांगण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. कृष्णदास श्यामाच्या नावाने खोटं सांगितलं जातं, अनेक व्यक्तींच्या नावाने खोटं सांगितलं जातं, खोटा इतिहास त्यांच्यापर्यंत सांगितलं जातं. त्यांना सांगितलं जातं की मुक्तीनंतर मराठी या ठिकाणी आली, की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मराठी आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जर 1630 मधला असेल, तर 1526 मध्ये एक कृष्णदास श्रीकृष्ण चरित्र कथा या ठिकाणी जर लिहित असेल, तर मराठीची परंपरा किती जुनी असेल ह्याचा आपण विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या आधीचे ताम्रपट या ठिकाणी उपलब्ध आहेत, शिलालेख उपलब्ध आहेत. हे सगळं असताना मराठी कुठली, मराठीला नष्ट करण्याचं स्वप्न जर कोणी बघत असेल, ते कदापि साकार होणार नाही, हा ठाम विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो. त्यामुळे हा कवितेचा उत्सव या दोन पुस्तकांच्या माध्यमातून सचिननी जो आपल्याला अनुभवायला दिला, त्यांचे मी आभार मानतो. आणि मराठीची परंपरा ही काही मिटणारी नाही, ती अशीच सुरू राहील. पोर्तुगीजांना जे जमलं नाही ते दुसरे कोणी त्याची स्वप्नही बघू नयेत असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी अत्यंत शांतपणे ही सगळी भाषणं ऐकलीत, अत्यंत मनपूर्वकतेने ऐकलीत, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.